हम्म. तर आता हा 30वा जो श्लोक आहे त्याच्यात त्यांनी सांगितलं आहे की वेद वाक्यांच्या आधारे ते हे नाही, ते हे नाही, म्हणजे नेती नेती म्हणतो आपण त्याला. या पद्धतीने सर्व उपाधींचा निराश करून महावाक्यांनी सूचित केलेले जीवात्मा व परमात्मा यांचे ऐक्य अनुभवायचे. याच्या पुढचे थोडे महत्वाचे हे सगळे श्लोक, त्यामुळे थोडस तुम्हाला लक्ष देऊन ऐकावं लागेल. तर महावाक्य आपल्याला माहिती आहे, वेदांची महावाक्य आपण घेतले, अमृता मॅडमने घेतले ना, आपण आधी पण ऐकलेले उपनिषदांमध्ये असतात. तर त्या महावाक्यांमध्ये हे तत्व तेच आहे का, मग ते सांगतात की नाही, मग त्याच्या पुढे परत सांगतात की हे तत्व तेच आहे का, प्रत्येक याचे एक्झाम्पल देऊन आणि ते पटवून उदाहरणांसहित. तर वैदिक महावाक्य अशी आहेत, ते तूच आहे, तत्वमसी म्हणजे तूच आहेस. तूच आहेस म्हणजे ते जे तत्व आहे, आत्मतत्व, ते तूच आहे म्हणजे आपणच आहोत. हा आत्मा हेच ब्रह्म, अयम आत्मा ब्रह्म. मॅडम मॅडम मी 1 मिनिट तिसरं बोलते जरा, कारण आता माझा कार्यक्रम झालाय हा शाळेचा, मी निघाली घरी. तर काय होय पुरत पण नाही चार्जर. 1 मिनिट तर मला जरा बोलायचं होतं, कारण माझी मीटिंग पण दुसरीकडे आता सुरू आहे 4 वाजता. मला हो, सांगायचंय की चालेल थोडस चालेल. आहेत का लोक, आहेत का, कोण आहेत? काय बोलायचं झालं की नवीन लोक नसतात, त्यामुळे मग प्रॉब्लेम होतो. रेकॉर्डिंग सुरू आहे ना? तर मॅडम. मला सांगायचंय, आता छान कार्यक्रम झाला इथे पिरामिड जवळ. आपण याच्या आश्रमाला जातो ना, क्रिया योगाच्या अगदी तिथेच होता, त्याच गावात होता ना. कुठलं हो गाव? देऊळगाव. त्या जवळ आश्रमाजवळच होते शाळेचं. तर तो छान झाला. जरा कन्फ्युजन नवीन लोकांचं होतंय वर्ग जॉईन करण्यावरून. त्यावरनं मला सांगायचंय की नीट वाचत चला. आज मी हे मेसेज पाठवला याचा, शिवरात्रीच्या कार्यक्रम आपलं ह्याच पोथी वाचायची आपल्याला, शिवपुराण वाचायचंय. शिवपुराण. तर तो मेसेज वाचला का सगळ्यांनी? कारण तुम्ही वाचला का? सुलक्षणी मॅडम तुम्ही वाचलात का? हो, वाचला ना हा. मॅडम. तर तसा काय पत्रक वाचत नाहीयेत लोक, त्यामुळे मग मी तसा तो मेसेज लिहिलाय. तो कसा वाटलाय जरा ज्ञानबोधवर प्रतिक्रिया द्या, आता जे कोणी ऐकतात ते सोपं जातंय का वाचायला? आपण तशी पद्धत पाडू, कारण पत्रकात उघडलंच नाही जात, ते मोठं केलं नाही जात, वाचलं नाही जात. तर आता मी ते सकाळी जरा विचार केला की उशिरा का लोक जॉईन होतात, त्यावरनं माझं काही चुकत असेल तर मी म्हटलं साधा मेसेज वाचणं सोपं असेल तर तसं करत जाऊ. तर तेवढं फक्त सांगा, आता जे कोणी ऐकतात त्यांनी ग्रुपवर नंतर कार्यक्रम झाल्यावर. मॅडम करा सुरू तुम्ही. हो हो, चालेल मॅडम. हं. तर ते पत्रक वाचून काय आहे ते सांगायचं मॅडमला. तर ते आपले 4 महावाक्य सुरू होते. हा आत्मा हेच आहे, अयम आत्मा ब्रह्म. जाणीव हेच ब्रह्म म्हणजे प्रज्ञानम ब्रह्म. तर पहिलं होतं तत्वमसी, दुसरं आहे अयम आत्मा ब्रह्म, तिसरं आहे प्रज्ञानम ब्रह्म, आणि अहम ब्रह्मास्मी, मीच ते ब्रह्म आहे. ही सर्व वाक्ये जीवात्मा आणि परमात्मा या दोघांमधील अद्वैत तादात्म्य दाखवून देतं. म्हणजे हे दोघंही अद्वैत आहे, एकच आहे. कसं एकच आहे, तर ते या वाक्यांच्या द्वारे ते तूच आहेस म्हणजे तत्वमसी, अयम आत्मा ब्रह्म म्हणजे ब्रह्म ते तत्व मीच आहे. हा आत्माच आहे. जाणीव हेच तत्व आहे, प्रज्ञानम ब्रह्म, प्रज्ञा म्हणजे जी जाणीव आपल्याला असते ती. अहम ब्रह्मास्मी, मी ते ब्रह्म आहे. तादात्म्य दाखवतंय एकत्वाचं, एकत्व बोध होतं याच्यातून, कारण या दोहोंमधील सत्य तत्व हे एकमेव परिपूर्ण ब्रह्म आहे. कारण या दोहोंमधील सत्य तत्व हे एकमेव परिपूर्ण ब्रह्म आहे. दोहोंमधील म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा. ह्या श्लोकात व्यक्तीला मर्यादित करणाऱ्या घटकांचा म्हणजे स्थूल, सूक्ष्म व कारण शरीर, आता आपण सगळं बघितलंय, हे सगळं रिपीट करायची गरज नाहीये, ते तुम्ही समजून घ्या आता. ह्या आवरणांचा आणि तसेच या शरीराद्वारे बाह्य जगात आकलन केल्या जाणाऱ्या अनात्म वस्तू म्हटलेल्या आहे. म्हणजे आत्मा आहे, एक आत्मा आहे, एक परब्रह्म परमात्मा परमेश्वर जे म्हणतो तो आत्मा, सच्चित स्वरूप जो आहे तो, आणि हे जे 3 शरीर आहे, स्थूल, सूक्ष्म आणि कारण, तर ह्याच्यावर आवरण आहे.
तसेच या शरीराद्वारे बाह्य जगात आकलन केल्या जाणारे ह्या शरीरांच्या द्वारे, मग स्थूल, सूक्ष्म आणि कारण शरीरांच्या द्वारे बाह्य जगत जे आहे, जे आपल्याला दिसतं, दृष्टीस पडतं आहे, तर त्या जगताचं आकलन केल्या जाणाऱ्या ज्या वस्तू आहेत, अनात्म वस्तू, तर त्याला अनात्म म्हटलंय. अनात्म म्हणजे कसं, की यांचा निरस करण्याच्या पद्धतीने आत्मज्ञानाचा मार्ग निर्देशित केलेला आहे. या वस्तूंचा आपल्याला निरस करायचा आहे. ह्या अनात्म वस्तू आहेत, म्हणजे जे दिसतंय ते सत्य नाही असं आपल्याला म्हणायचंय. आत्मा हा सत्य आहे आणि बाकी त्याच्या व्यतिरिक्त जे पण दृश्य जगत आहे, जे दिसतंय, आपल्या डोळ्यांनी दिसतंय, खरं तो भास आहे, ते आपल्याला स्वप्न आहे, ते सगळं सगळं आपल्याला माहिती आहे, कारण ते आत्म्यावर पडलेलं आवरण आहे. तर म्हणून त्यांनी सांगितलं की यांचा निराश करण्याच्या पद्धतीने आत्मज्ञानाचा मार्ग निर्देशित केलेला आहे. आत्मज्ञान जे आपल्याला घ्यायचं आहे, तर ते कशा पद्धतीने घ्यायचं आहे, तो मार्ग ह्या वस्तू, म्हणजे त्या मार्गाने जर आपण गेलो तर ह्या वस्तूंचा आपण निराश करू शकतो. म्हणजे ह्या ज्या दृश्य जगतातल्या वस्तू आहे, त्यांना आपण बाजूला करून जे परमात्म तत्व आहे, जे शुद्ध स्वरूप आहे आपलं स्वतःच, त्याच्यामध्ये आपण विलीन होऊ शकतो किंवा ते प्रगट होऊ शकतं आपल्याद्वारे. हा मार्ग साधकाला पुढे घेऊन जातो आणि व्यक्तिगत जीवात्मा त्याच्या खऱ्या स्वरूपाने दुसरे काही नसून स्वतः परमश्रेष्ठ आत्मतत्वच परमात्मन असे त्याला म्हटलेले आहे. या अंतिम अनुभूतीमध्ये साधक विलीन होतो. आताच आपण ते बघितलं. या सगळ्या गोष्टी जर दूर केल्या ना आपण, अनात्म असलेल्या, तर त्या दूर केल्यानंतर मग आपण त्याच्याशी एकरूप होतो. माझ्यात असणारे शुद्ध चैतन्य तत्व म्हणजे परिपूर्ण सत्य तत्व आहे. माझ्यात जे चैतन्य तत्व स्फूर्त आहे, जे दिसत आहे, जे क्रिया करत आहे, तेच ते परिपूर्ण सत्य तत्व आहे. आपण फक्त, आपल्याला भास काय होत असतो की या शरीराद्वारे आपण त्याला पाहण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून ते आपल्याला अज्ञानामुळे दिसत नाही. तर तेच हे तुमच्यामध्ये व इतर प्रत्येक प्राणी मात्रात असणारे तत्व म्हणजे सर्वत्र असणारे आत्मतत्व. प्रत्येकामध्ये तेच तत्व आहे. हे सत्य ते तूच आहेस, म्हणजे तत्वमसी. हे महावाक्य आपण घ्यायचं आता. अशा प्रकारे गुरु सांगतात. गुरु काय सांगतात की अहम ब्रह्मास्मी, किंवा ते तू आहेस, तत्वमसी आहे, अयम आत्मा ब्रह्म आहे, असं गुरु का समजून सांगतात की सर्वांमध्ये तेच तत्व भरलेलं आहे. सत्याचा अन्वेषक म्हणजे जो सत्याचा शोध घेत असतो. ध्येय गाठण्याच्या ज्वलंत तळमळीने म्हणजे ज्वलंत तळमळ म्हणजे मला ते आत्ताच मिळालं पाहिजे इतकी व्याकुळता आली पाहिजे. त्याच्या स्वतःच्या प्रकृती आवरणांचे व तसेच त्याच्याशी संबंधित असलेल्या बाह्य जगतातील वस्तूंचे, म्हणजे शरीर व विषय वस्तू. बाह्य जगतातील ज्या वस्तू आहे हे शरीर, आणि त्याच्याशी रिलेटेड जे विषय असतात ते त्या विषय वस्तूंचे. मन व त्याच्या भावना, आपल्याला ते सगळं माहितीये की शरीराशी रिलेटेड विषय वस्तू असतात, मनाच्या रिलेटेड भावना असतात, आणि प्रत्येक वस्तू ह्या काय आहेत, अनात्म आहेत. सॉरी, हा, भावना आहे. आणि बुद्धी व तिचे काय असतं, विचार असतात, तर्क वितर्क असे विचार आपण आपल्या बुद्धीमध्ये चाललेले असतात. तर्क वितर्क करत राहतो आपण. मनामध्ये त्या भावना असतात सगळ्या, ह्यांचे विश्लेषण करतो त्याच्या विवेक शक्तीने. एक मिनिट, हा परत सांगते तुम्हाला. सत्याचा जो अन्वेषक आहे, देह गाठण्याच्या ज्वलंत तळमळीने जो म्हणजे व्याकुळ झालेला आहे ते सत्य गाठण्यासाठी, त्याच्या स्वतःच्या प्रकृती आवरणांचे, त्याच्यावरती पडलेले जे आत्म्यावर त्याच्या आवरण पडलेले आहे, तसेच त्याच्याशी संबंधित बाह्य जगातातील वस्तू म्हणजे शरीर व विषय वस्तू, त्याच्याशी रिलेटेड सगळं आहे, ह्या तिन्ही गोष्टी आहेत. तर ते सांगितलंय त्यांनी, मन व त्याच्या भावना, बुद्धी व तिचे विचार ह्यांचे विश्लेषण करत असतो. तर तो विश्लेषण करून पाहत असतो काय खरं काय नाही. त्याच्या विवेक शक्तीने ह्यापैकी प्रत्येक वस्तू अनात्मा आहे. तर तो विवेक आहे त्याच्यामध्ये, विवेक शक्ती जी आहे त्याच्याद्वारे ते ह्या वस्तू अनात्मा आहे असे समजून तो ती नाकारतो. म्हणजे हे जे दृश्य जगत आहे तो नाकारतो आहे की हे खरं नाहीये. काल, देश, स्थळ. काल, देश, देश म्हणजे स्थळच. काळ आपण बघितला, आता मागच्या वेळेस आपण काळ वाचलेला आहे. टाइम, स्पेस, कॉझेशन असं आपण त्याला म्हणत असतो. काळ, देश, स्थळ व कार्यकारण भाव हे मन व बुद्धीला गोचर आहेत. हे काय आहे, तिन्ही गोष्टी ज्या आहे, काल, देश आणि कार्यकारण भाव, जे काय आहे ते मन आणि बुद्धीला गोचर आहेत.
म्हणून तेही नाकारले जातात. हे नवे नेती नेती. तर ही एक संज्ञाच आहे वेदांतामध्ये, नेती नेती करत 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 शेवटी जे खरं आत्मतत्व असतं त्याच्याशी जेव्हा आपण एकरूप होतो तेव्हाच आपण हे नेती नेती सोडून देतो. असा निराश करण्याच्या या प्रक्रियेत जेव्हा एखाद्याला कळून येते की आता तो म्हणजे अंतर्यामी व बाह्यतः अनात्म वस्तूंची आवरणे, अनात्म कोश, त्याला ते कळायला लागतं. अंतर्यामी व बाह्यतः अनात्म वस्तूंची आवरणे नाहीत. जे काय आहे हे जे आपल्याला मिळालेलं आहे प्रक्रियेत, जेव्हा त्याला कळून येते की तो म्हणजे अंतर्यामी व बाह्य अनात्म वस्तूंची आवरणे नाही, तेव्हा प्रत्येक वस्तूमध्ये सतत असणाऱ्या नित्य सत्तत्वाचे ज्ञान व अनुभूती हेच अनित्यामधील एकमेव नित्य तत्व होय. त्याला ते ज्ञान होतं आणि अनुभूती पण होते की काय, की हेच अनित्यामधील सुद्धा एकमेव नित्य तत्व आहे. ह्या सगळ्या गोष्टी अनित्य आहेत. अनित्य आहे ना, आपलं शरीर अनित्य आहे. कधी ना कधी ज्या उत्पन्न झालेल्या गोष्टी आहेत त्या नष्ट होणार आहे, त्यामुळे त्या अनित्य आहे. नित्य काय आहे तर ते फक्त त्याच्यातील एकमेव सत्य तत्व आहे. अशा प्रकारचा त्याचा जिवंत अनुभव बनते. कोणाचा, ज्याला तळमळ आहे या सगळ्या गोष्टींशी, आत्म्याशी एकरूप होण्याची, त्या व्यक्तीला. महावाक्य ही निवळ सूत्रे नाहीत. पहा किती महत्वाचं आहे. म्हणजे ती महावाक्यांचा जरी आपण जप करत राहिलो ना कंटिन्युअसली, तरी सुद्धा आपण त्या तत्वाशी एकरूप होऊ शकतो. तर म्हणून त्यांनी सांगितलं की ती सूत्रे नाहीये निव्वळ, किंवा कोणते मंत्र नाहीये, किंवा काही अशा संज्ञा नाहीये, तर शब्दातीत असलेल्या व आपल्या बुद्धीच्या आकलन शक्तीच्याही तितकेच अतीत असलेल्या, म्हणजे आपल्या बुद्धीची जी आकलन शक्ती, जी बुद्धी जी आहे, जे आकलन करू शकते त्याच्याही अतिशय पलीकडे आहे असं ते तत्व आहे, असलेल्या अधिक समृद्ध अनुभवाकडे नेणारा दरवाजा उघडणाऱ्या गुरुकिल्ल्या आहेत. काय, कोणत्या गुरुकिल्ल्या आहेत? हे जे 4 महावाक्य आहे ते. असत्याचा निराश करून व सत्याचा आग्रह धरून असत्याचा निराश करायचा आहे. म्हणजे हे जे असत्य गोष्टी आहे त्याला दूर सारायचं आहे आणि सत्याचा आग्रह धरायचा आहे. सत्याचा आग्रह म्हणजे मीच परब्रह्म आहे, मीच ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मीची जी जाणीव आपल्याला आहे. आणि ह्याची प्रॅक्टिस ध्यानामध्ये आपल्याला अमृता मॅडमने खूप करून घेतली होती कंटिन्युअसली. या पूर्ण व गर्भित आध्यात्मिक अनुभवाच्या पवित्र क्षेत्रामध्ये आपण पोहोचतो. सर्व महावाक्यांमधून द्वैतच गर्भितार्थाने सूचित केलेले आहे, अशी टीका शांकर तत्वज्ञानावर द्वैत मतवादी करताना आपल्याला साधारणपणे ऐकवतं. बरेचसे जे टीकाकार असतात ते म्हणतात की या वाक्यांमध्ये द्वैत आहे. द्वैत मतवाद्यांच्या मतानुसार ते तूच आहे हेच महावाक्य. त्यातील 2 भिन्न सर्वनामांमुळे 2 निरनिराळ्या वस्तू सूचित करतं. 2 वस्तू सूचित करतं असं त्या टीकाकारांचं मत आहे. ते अनुभव घेण्याचे ध्येय आणि तू म्हणजे साधक, या 2 गोष्टी असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून साधक आणि साध्य या दोन्ही 2 वस्तू झाल्या की ज्याच्यातील प्रत्येकाला स्वतंत्र अस्तित्व आहे. या दोन्ही गोष्टींमधील प्रत्येकाला, म्हणजे ते तत्व जे आहे त्याला आणि जो साधक आहे त्याला स्वतंत्र अस्तित्व आहे असं त्यांचं म्हणणं. 2 निरनिराळ्या वस्तू एकच व सारख्या असू शकत नाही. 2 निरनिराळ्या ज्या वस्तू असतात त्या एकच असू शकत नाही किंवा सारख्या पण असू शकत नाही. म्हणून जास्तीत जास्त साधक ध्येयाशी सापेक्ष संबंध ठेवू शकेल आणि पूर्णत्वाशी एकरूपता प्राप्त करण्याची व पूर्ण स्वरूप होण्याची आशा कधीही करू शकणार नाही, असं त्यांचं म्हणणं आहे त्या टीकाकारांचं. नेहमीच्या संभाषणात पुष्कळदा मूलतः एकच वस्तू सूचित करण्यासाठी आपण अशा तऱ्हेची वरवर द्वैती दिसणारी वचने वापरत असतो, असे दर्शवून श्री शंकराचार्य या वादास उत्तर देतात. मग आता अशा लोकांच्या प्रश्नांना उत्तर देतात किंवा जे काही टीका केल्या त्यांना, उदाहरणार्थ हाच तो गुप्ता, येथे जरी हा तो अशी 2 सर्वनामे योजली आहे तरी ती दोन्ही एकच गुप्ता ही व्यक्ती दर्शवते. आता गुप्ता नावाच्या व्यक्तीबद्दल त्यांनी एक एक्झाम्पल म्हणून त्यांनी घेतलेलं आहे की हाच तो गुप्ता आहे बा. तर हा आणि तो ही 2 सर्वनामे जरी तिथे घेतलेली आहे, पण ही दोन्ही काय दर्शवतात? ती एकच व्यक्ती दर्शवितात. हाच आणि तो ती गुप्ता व्यक्ती दर्शवतात. फरक केवळ श्री गुप्तांच्या भोवतीच्या परिस्थितीत आहे.
फरक काय आहे? गुप्ता व्यक्ती जो आहे त्याच्या आजूबाजूलाची परिस्थिती आहे त्याच्यामध्ये, तो श्री गुप्ता, ज्याला तुम्ही बनारसला एका लहानसा दुकानदार म्हणून ओळखता. 1950 साली त्याला भेटलेले आहे. तो हा श्री गुप्ता, ज्याला एक कोट्याधीश म्हणून दिल्लीत 1960 साली आपण भेटत आहोत. म्हणजे छोटासा दुकानदार होता आधी तो, आणि मग नंतर 10 वर्षांनी त्याला जेव्हा आपण भेटतो नंतर दुसरीकडे, तेव्हा तो कोट्याधीश झालेला आहे. श्री गुप्तांच्या भोवतालची तेव्हाची व आताची परिस्थिती, म्हणजे ही त्यांची उपाधी आहे, निश्चितच निराळी आहे. बनारस म्हणजे दिल्ली नाही, आणि 1950 म्हणजे आणि 60 नव्हे. 1950 म्हणजे 1960 नव्हे. एक लहानसा दुकानदार म्हणजे कोट्याधीश नव्हे. परंतु उपाधी जर दूर केल्या, तर पूर्वी बनारसमध्ये आपण ज्या व्यक्तीला विशिष्ट परिस्थितीमध्ये भेटलेलो होतो, तीच ती व्यक्ती आहे, की जिला आज आपण वेगळ्या स्थळ काळात वेगळ्या परिस्थितीत भेटत आहोत. स्थळ काळ सांगितलं इथे, देश, स्थळ आणि काळ हे सगळं लक्षात ठेवायचं. हे खूप महत्वाचे टिप्स आहेत त्याच्यामधल्या. त्यालाच आपण टाइम, स्पेस आणि कॉझेशन असे म्हणतो. वेगळ्या परिस्थितीत भेटत आहोत म्हणजे वेगळ्या, व्यक्ती तीच आहे पण स्थिती वेगळी आहे. त्याचप्रमाणे हे एक एक्झाम्पल मुद्दाम दिलं समजण्यासाठी, याच्यावरनं थोडीशी कल्पना आपल्याला येते. त्याचप्रमाणे शरीर, मन, बुद्धी या उपाधींनी मर्यादित झालेला, स्वतःच्याच वासनांनी बद्ध झालेला, विषय वस्तूंच्या असंख्य आकर्षणाचा मोह पडलेला, हजारो दुःखे व निराशा यामधून जाणारा हा जीव, इतके विशेषण दिले जीवाला. निरुपाधिक, अमर्याद, अविकारी, सच्चित आनंद सत्य तत्वच आहे. म्हणजे हे जर इतके जे विकार दिले आहे जीवाचे, तर त्याला तो कोण आहे? तर तोच आहे, निरुपाधिक आहे, ज्याला उपाधी नाही. अमर्याद आहे, ज्याला मर्यादाच नाही. अविकारी आहे, ज्याच्यामध्ये विकार नाहीये. आणि कोण कसा आहे? तो सच्चित आनंद स्वरूप सत्य तत्व आहे. तर तोच तो आहे की ज्याला शरीर आहे, मन आहे, बुद्धी, सगळ्या उपाधी आहे. तसंच ते वरती गुप्तांचं एक्झाम्पल दिलं की तोच त्या बनारसमध्ये राहणारा दुकानदार, तोच तो कोट्याधीश पण आहे नंतर झालेला 10 वर्षांनी. तसंच तो जीवात्मा जो आहे तोच हे सत्य तत्व आहे. जीवात्मा त्याच्या मर्यादा व दुःखे यांच्यासह कधीही पूर्णानंद स्वरूप अमर्याद ब्रह्म असू शकत नाही. तर जीवात्मा जेव्हा असतो, तो जीव जेव्हा असतो, तेव्हा तो पूर्णानंद स्वरूप अमर्याद ब्रह्म तेव्हा असू शकत नाही. परंतु त्याचबरोबर जेव्हा जीवात्मा स्वतःला त्याच्या सर्व अचेतन आवरणांपासून अलग करतो, म्हणजे हे जे आवरण पडलेले आहे मनबुद्धीचे वगैरे आणि उपाधींचे शरीराचे, त्याच्यापासून तो वेगळा करतो, तेव्हा तो त्याच्या अहंकार केंद्रित व्यक्तिमत्वापासून मुक्त होतो आणि दिव्य सत्यतत्वाचा अनुभव घेऊ लागतो. तर अहंकार रहित अहंकार केंद्रित व्यक्तिमत्व. अहंकार केंद्रित म्हणजे कसं? की आता समजा मी आहे, मी सुलक्षणा आहे, मग मी इथे राहते, मी साधक आहे, मी वाचन करते, ह्या ज्या उपाधी आपण लावून घेतलेल्या आहेत, हा एक अहंकार असतो, मी अमुक तमुक आहे असा. तर अहंकार केंद्रित व्यक्तिमत्वापासून जेव्हा स्वतःला आपण मुक्त करतो, आणि या सगळ्या उपाधी आहे, पण जेव्हा मी या मार्गावर पुढे जाते आध्यात्मिक मार्गात, तर हीच जी सुलक्षणा आहे, तर ती सत्य तत्वाशी एकरूप जेव्हा होते, तेव्हा या सगळा अहंकार केंद्रित व्यक्तिमत्वापासून ती पूर्णपणे दूर जाते. पण केव्हा जाते? की तेव्हा जेव्हा तिला त्याची अनुभूती घेण्यासाठी प्रयत्न तिचे चाललेले आहेत, आणि दिव्य सत्व तत्वाशी एकरूप होण्यासाठी तिची व्याकुळता, तळमळ जेव्हा आपल्याला दिसते, त्यावेळेस ती तिचं ध्येय जेव्हा गाठते सत्य तत्वाचा, तेव्हा तिला अनुभव येतो. म्हणजे हे सगळं बाजूला केल्यानंतर अशी ही संज्ञा जीवात्मा व परमात्मा या दोहोंमधील हा सारखेपणा सूचित करते. अशी हा जो श्लोक आपण वाचला त्याच्यातली जी अशी ही संज्ञा आपल्याला दिली आहे, ती जीवात्मा आणि परमात्मा या दोहोंमधील हा सारखेपणा सूचित करते. म्हणजे आहे तेच तत्व, पण उपाधी, मन, बुद्धी हे सगळ्या उपकरणांमुळे आणि आवरणांमुळे आपण वेगळे वेगळे असतो. प्रकृतीची उपाधी लागलेले आत्मतत्व म्हणजेच जीवात्मा होय. प्रकृतीची उपाधी लागली आपल्याला, म्हणून आपल्याला जीवात्मा संबोधन केलेलं आहे. जीवात्मा जो उपकरण, जो उपकरणांच्या अतीत गेल्यावर आपण स्वतः म्हणजे त्या निर्दोष दिव्यतेहून निराळे काहीच नाही असा पुनर्शोध लागतो. पुन्हा पुनर्शोध. तर हा 31वा आहे. आविद्यकम शरीरादि दृश्यम बुद्बुदवत
क्षरम एतद्विलक्षणं विद्याधम ब्रह्मेति निर्मलम शरीरादीपासून कारण शरीर अज्ञानापर्यंत ज्या शरीरादींपासून म्हणजे हे जे शरीर आहे किंवा जे शरीरादींपासून म्हणजे हे कारण शरीर किंवा स्थूल शरीर सूक्ष्म शरीर या सगळ्या, तर हे काय म्हटलंय, या शरीरादींपासून अज्ञानापर्यंत ज्या पाहिल्या जाणाऱ्या वस्तू आहे. अज्ञान पण आपल्याला म्हणजे माहित होऊन जातं. केव्हा माहित पडतं, जेव्हा आपल्याला ज्ञान होतं की असं असं आपलं चुकतंय बा. तर ह्या अज्ञानापर्यंत ज्या आपण गोष्टी बघत असतो, पाहिल्या जाणाऱ्या वस्तू आहेत. काय? शरीर, तिन्ही पण शरीर आहे, आणि अज्ञान, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात तोपर्यंत ज्या वस्तू जे आपल्याला दिसतं ते अज्ञान आहे. त्या बुडबुड्यांप्रमाणे नाशवंत आहे. खूपच सुंदर वाक्य पहा. ते कसं आहे, बुडबुड्यांप्रमाणे एखाद्या पाण्यावर जसे बुडबुडे येतात, तर ते बुडबुडे जेव्हा थोड्या वेळाने नाहीसे होतात, तसंच हे शरीर, कारण शरीर आणि अज्ञान आहे. विवेकाने जाणावे की या सर्वांहून नेहमीच पूर्णपणे भिन्न असे शुद्ध ब्रह्म मी आहे. पूर्वी सांगितलेले प्राकृतिक पंचकोश म्हणजे जीवनाची अभिव्यक्ती आहे, ज्यामधून जीवनाची अभिव्यक्ती होत असते. अशी सर्व साधने आहेत. स्थूल, सूक्ष्म व कारण शरीर या सर्व उपाधी आहेत, ज्यामधून चैतन्य तत्व तादात्म्याच्या प्रक्रियेने जाणीवेच्या वेगवेगळ्या स्तरातील अनुभव घेणारा म्हणून स्वतःला अभिव्यक्त करते. आत्मतत्व स्थूल शरीराशी तादात्म्य पाहून जागृतावस्थेतील अनुभव घेणारा जागृत होतो. तर पहा, आता इथे यांनी काय सांगितलेलं आहे, अनुभव घेणारा म्हणून स्वतःला अभिव्यक्त करत असतो. कोण अभिव्यक्त करत असतो? स्थूल, सूक्ष्म, कारण शरीर या सर्व उपाधी आहेत, ज्याच्यामधून चैतन्य तत्व तादात्म्याच्या प्रक्रियेने, एक तादात्म्य म्हणजे एकरूप होण्याच्या, जाणीवेच्या वेगवेगळ्या स्तरातील अनुभव घेणारा म्हणून स्वतःला अभिव्यक्त करते. तर आत्मतत्व स्थूल शरीराशी तादात्म्य पाहून जागृतावस्थेतील अनुभव घेणारा जागृत, वेकर असं म्हणतात त्याला, होतो. आणि तेच आत्मतत्व जेव्हा त्यातून निघून पूर्णपणे सूक्ष्म शरीराशी तादात्म्य पावते, तेव्हा जे पूर्वी जागृत होते तेच आता स्वप्न पाहणार आहे, म्हणजे ड्रीमर. वेकर, ड्रीमर असे नाव दिलेले आहे त्याला, म्हणजे जागृत आणि स्वप्न पाहणारा. स्वप्न पाहणारा स्वप्नात रममाण होतो आणि स्वप्न विश्वाच्या विविधतेचे अनुभव घेत असतो. स्वप्न विश्व एक प्रकारचा तो कोशच आहे. तर ते जे स्वप्न विश्व आहे, जसा हा कोश आहे, आपण जागृत अवस्थेमध्येही कोशामध्येच गुरफटलेलो आहे आणि स्वप्नामध्ये पण. तर जेव्हा तो रममाण होत असतो स्वप्न पाहण्यात आणि स्वप्न विश्वाच्या विविधतेचे अनुभव घेत असतो, तिथेही तो अनुभव घेतो, इथेही आपण अनुभव घेत असतो. आत्मतत्व जे जागृत आणि स्वप्न पाहणारा अशा दोन्ही भूमिका करत असतो, तेच आत्मतत्व या दोन्ही भूमिका करतो. तेव्हा जागृत व स्वप्न या जाणीवेच्या आधीच्या स्तरांवर जे अनुभव उपभोगलेले वा भोगलेले असतात, त्या अनेकविध अनुभवांचा संपूर्ण अभाव उपभोगणार, म्हणजे त्या आधीचे त्यांनी जे अनुभव घेतलेले आहे किंवा उपभोगले किंवा भोगलेले आहेत, त्या अनेकविध अनुभवांचा संपूर्ण अभाव उपभोगणारा जो गाढ निद्रिस्त स्लीपर, निद्रिस्त अवस्थेमध्ये असतो, त्याची भूमिका त्यास प्राप्त होते. म्हणजे या दोन्ही जे अनुभव सोडल्यानंतर जी पुढची अवस्था आहे स्लीपर, म्हणजे गाढ निद्रिस्त अवस्थेमध्ये जो आहे त्याची भूमिका त्यास प्राप्त होते. जर हे आत्मतत्व स्थूल, सूक्ष्म, कारण शरीरांशी तादात्म्य पावल्यामुळे जागृत स्वप्न पाहणारा व गाढ निद्रिस्त असे, गाढ निद्रिस्त म्हणजे सुषुप्ती अवस्था, निद्रिस्त असे होते, तर ते आत्मतत्व स्वतः तिन्ही अवस्थांमधील त्याच्या व्यक्त स्वरूपाहून निश्चित निराळे असले पाहिजे. म्हणजे या तिन्ही अवस्थांमध्ये जे आहे त्याच्याही पेक्षा हे आत्मतत्व निराळे आहे. ते तसेच आहे असे ह्या श्लोकाद्वारे ठासून सांगत आहे. आणि प्रकृतीच्या नाशवंत आवरणांहून निराळे पण आहे काय, जे आत्मतत्व, त्याचे दृढ आंतरिक अनुभवाद्वारे पुनर्शोधन करण्यास साधकाला सांगितले जात आहे. केवळ विवेकानेच मला असत्याचा निराश केला पाहिजे आणि हे समजून घेतले पाहिजे, ज्याचे ग्रहण केले जाते किंवा जे माझ्या विषय ग्रहणाच्या भावनांच्या वा आकलनाच्या कक्षेत येते, ते म्हणजे ग्रहण करणारा, म्हणजे काय ग्रहण काय करतं, ज्ञानेंद्रिय ग्रहण करत असतात.
भावना करणारा म्हणजे मनामध्ये भावना असतात आपल्या, व आकलन शक्ती म्हणजे बुद्धी यांच्याहून पण निराळे आहे. माझ्यातील दिव्य स्फुल्लिंग हाच एक ह्यातील प्रत्येक वस्तूला प्रकाशित करणारा प्रकाशक आहे. माझ्यामध्ये जे दिव्य चैतन्य स्वरूप आहे, जे स्फुल्लिंग आहे दिव्य, तेच फक्त यातील वस्तूला प्रकाशित करणारा प्रकाशक आहे. म्हणजे आकलन शक्तीला पण, नंतर ग्रहण शक्तीला पण, आणि मनाला वगैरे सगळ्या भावना करणाऱ्याला पण. प्रकाशित वस्तू प्रकाशाहून नेहमीच निराळ्या असतात. प्रकाशित जी वस्तू असते ती प्रकाशकाहून नेहमीच निराळ्या असतात. म्हणजे फरक असतो त्याच्यामध्ये, वेगळं बघितलं जातं कधी पण. जाणलेल्या वस्तू निश्चितच माझ्यातील शुद्ध आत्मतत्वाहून, शाश्वत ज्ञाताहून वेगळ्या असल्या पाहिजेत. म्हणून या सगळ्या ज्या वस्तू आहेत, ज्या मी जाणलेल्या वस्तू निश्चितच माझ्यातील शुद्ध आत्मतत्वाहून वेगळ्या आहेत. आता यांनी अजून एक शब्द नवीन इथे टाकलाय, शाश्वत ज्ञात्याहून. 32वा श्लोक आहे, देहान्यत्वान्न मे जन्म जरा कार्षद लयादय शब्दादी विषयी संगो निरी इंद्रिय यतया नच. मी देहाहून निराळा आहे आणि म्हणून जन्म, सुरकुतणे, वार्धक्य, मृत्यू इत्यादींसारख्या बदलापासून मी मुक्त आहे. तर हे सांगितलं होतं मागे की हे आपले विकार आहेत. तर ह्या बदलांपासून मी मुक्त आहे, देहाहून निराळा पण आहे, त्यामुळे मला हे सगळे चिकटत नाही. शब्द व रस इत्यादी सारख्या विषयांशी माझा काहीही संबंध नाही, कारण मी ज्ञानेंद्रिय रहित आहे. म्हणजे जे ज्ञानेंद्रिय आहेत, विषयांना ग्रहण करणारे आहेत, त्या सगळ्या विषयांच्याशी माझा काही संबंध नाही असं ते म्हणतात. आणि म्हणून मग मी ज्ञानेंद्रिय रहित आहे. म्हणजे याचा अर्थ की नाक, कान, डोळे हे कसं कोणाला आहेत? जीवात्म्याला आहे. आत्मतत्वाला आहेत का? नाही. म्हणून आपण ग्रहण शक्ती जी म्हणतो इंद्रियांमध्ये आहे, ती विषयांना ग्रहण करण्याची शक्ती इंद्रियांमध्ये असते. बहुविधतेने नटलेल्या या सर्व जगताच्या शाश्वत अधिष्ठानाबाबतचा विचार पूर्वीच प्रस्थापित केला गेला आहे. आता पुढील 6 श्लोकांमध्ये शरीर, मन, बुद्धी यांचा निराश करण्याच्या पद्धती दिल्या आहेत. आतापर्यंत त्यांनी काय सांगितलं की या सर्व जो हे जगत दिसलेलं आहे, विविधतेने नटलेलं जगत आहे. सर्व जगताच्या शाश्वत अधिष्ठानाबाबतचा विचार पूर्वी प्रस्थापित केला गेलेला. आतापर्यंत त्यांनी ते सांगितलं. आता पुढे काय या श्लोकात, 6 श्लोकांमध्ये शरीर, मन, बुद्धी यांचा निराश करण्याच्या पद्धती दिल्या आहेत. मग त्या ते कसे नश्वर आहेत याचं त्यांनी पुढे वर्णन केलंय. ज्या योगे आत्मतत्वच सर्व वस्तूंचा एकमेव प्रकाशक आहे, असा आपण अंती अनुभव घेऊ शकू. म्हणजे हे आत्मतत्वच त्याला प्रकाश करणारे आहे, म्हणजे प्रकाशक आहे. मी जर हा देह नाही, तर मग मी निष्ठुर नियती, ज्यामधून शरीर फरफटत ओढले जाते, तीही माझी नाहीये. मग मी जर देहच नाहीये, तर ही जी निष्ठुर नियती आपण म्हणत असतो ना, दुःखी झालो की नियतीने माझ्यासोबत असं केलं, असं झालं, तसं मी दुःखात आहे. तर मग हे जे शरीर ओढलं जात आहे, त्या दुःखामध्ये गुरफटलं गेलेलं आहे, तर ते शरीर पण मी नाही. मग जन्मापासून मृत्यूपर्यंत माझ्या यात्रेमध्ये माझ्यामध्ये जे असंख्य बदल, जन्म, वृद्धी, क्षय, रोग, मृत्यू घडून येतात, ते सर्व स्थूल शरीराचे आहे. कारण मी म्हणजेच आत्मतत्व जन्मरहित आहे. आत्मतत्वाचा जन्मही होत नाही, ते म्हणजे स्थित पण नसतं आणि नाशही पावत नाही. तर ते काय आहे? ते नित्य आहे, सत्य आहे. जर मला जन्म नाही, तर मला मृत्यू पण नाही. ह्याची जाणीव सतत आपल्याला ठेवायची. आणि म्हणून वाढ, कार्श म्हणजे वार्धक्य इत्यादी बदल माझ्यात कधीही होणार नाही. दिसताना दृष्टीस जेव्हा आपण बघतो आहे, तेव्हा आपल्याला समजते की आपण लहान होतो, मग मोठे झालो, मग जसं की उतार वयामध्ये आलो, वार्धक्य आलं, किंवा जे रोग जडले आपल्याला वगैरे दिसताना आपल्याला दिसतं. म्हणून काय म्हटलं आहे की हे आपण स्वप्नामध्ये आहे, किंवा आपल्याला भास आहे, हे सगळे भास होतात ते. म्हणून त्यांनी म्हटलं आहे की हे कोणतेच बदल माझ्यामध्ये होणार नाही. यामधील कोणताही बदल चुकीने जर मी माझाच मानला, आता हे सगळं चुकीनेच आपण मानतो आहे की नाही, की हे सगळं शरीर माझं आहे, हे दुःख माझं आहे, हे रोग माझे आहे, मला होतात ते मानला, तर दुर्दैवाने शरीराशी तादात्म्य पावल्यामुळे दुःखे भोगणाऱ्या माझ्यातील मर्यादित जीवात्म्याने
केलेली ती भयंकर घोडचूक आहे. म्हणजे आपण ती घोडचूक करतोच आहे. शरीराहून निराळा असल्यामुळे मी इंद्रिया विषयांपासून अलिप्त आहे. शरीरापासून निराळा असल्यामुळे इंद्रियांचा काही माझा संबंध नाही. जर मी स्थूल शरीर नाही, इंद्रिय नसेल, तर मग मी आहे तरी कोण? आपल्याला हा प्रश्न मॅडम नेहमी विचारायला सांगतात, की मी इथे का आलो आहे? माझा जन्म का झाला आहे? माझं कार्य काय आहे? मी कोण आहे? हा प्रश्न सतत ध्यानामध्ये किंवा असंही आपण स्वतःला विचारायचं आहे. तर काय आहे? कोण आहे? शून्य, एक अभाव. शून्य आहे. म्हणून ते ध्यानामध्ये शेवटी आपली अवस्था मी बुद्ध आहे, मी शून्य आहे. हे जे शब्द मॅडमने घेतलेले आहेत, तर ते ह्याच्यामुळेच घेतलेले आहे की आपली ती अवस्था तशीच आहे. एक अभाव. मी ते चैतन्य तत्व आहे जे माझ्यातील व माझ्या भोवतालच्या प्रकृतीच्या निर्जीव जगताला प्रकाशित करते. ते चैतन्य तत्व आहे मी की जे सगळ्याला प्रकाशित करत असते. एकमेव परिपूर्ण निर्विकारी आत्मतत्व जे सर्वत्र आनंदात असते, जे सदैव अलिप्त असते. 33वा आहे. अमनस्त्वान्न मे दुःख राग द्वेष भयादयः अप्राणो ह्यमना शुभ्र इत्यादी श्रुती शासनात. मी मनाहून वेगळा आहे म्हणून दुःख, आसक्ती, द्वेष व भीती यांपासून पण मी मुक्तच आहे. कारण ते प्राणरहित व मनरहित शुद्ध इत्यादी आहे. अशी महान श्रुती वचने उपनिषद वचने आहेत. आता आपले श्रुती वचने आणि उपनिषद वचने आपल्याला आता माहितच झालेले की काय आहे. मी मनाहून निराळा असल्यामुळे मनाला जे विकार आहेत, दुःख, आसक्ती, द्वेष, भीती यापासून मी मुक्त आहे. काय आहे तर प्राणरहित व मनरहित शुद्ध असे आहे, असे तत्व आहे. मन म्हणजे प्रचंड शक्तीचा आणि अबाधित सामर्थ्याचा खरा वाटणारा आभास. खूप छान छान वाक्य आहे हातात याच्यामध्ये. हे खूप महत्वाचं आहे पुढचं. जो आपल्याला आपले विचार प्रवाहित होत असताना आपल्यामध्ये जाणवतो. काय आहे? प्रचंड शक्तीचा. केवढी प्रचंड शक्ती असते मनाच्या द्वारे, कुठेच्या कुठे आपण विचार करतो आणि काही भ्रामिक कल्पना आपल्याला सुचत असतात. इतकी प्रचंड शक्ती आहे. त्या गीतेमध्ये सांगितलंय, आता अध्याय माझ्या लक्षात नाही, त्याच्यात तो श्लोक आहे की सांगतात ते श्रीकृष्ण की मन कसं आहे, प्रमाथी बलवत दृढम आहे. म्हणजे इतकं बलपूर्ण आहे आणि प्रमाथी आहे, म्हणजे ते ऐकायच्याच तयारीमध्ये नसतं, इतकं ते प्रबळ आहे. प्रचंड शक्तीचा आणि अबाधित सामर्थ्याचा खरा वाटणारा आभास आहे. म्हणजे हा सगळा आभासच आहे. आता आपण हे वाचतोय, हे बोलतोय, हे आपण त्याच्याशी एकरूप झालोय, आपल्याला त्याचं थोडं थोडं ज्ञान आलेलं आहे किंवा मन असं आहे, आपण असं आहोत, शरीर असं आहे, आत्मतत्वच खरं आहे. पण आता हे पुस्तक ठेवल्या ठेवल्या आपण घरात गेलो, चहा करतोय, काही करतोय, तर लगेच आपल्याला त्या शरीराची जाणीव राहते. प्रत्येकाचंच तसं आहे, माझं पण तुमचं पण. आताही तुम्ही इतके म्हणजे एक काय म्हणता, एकरूप होऊन ऐकता, आहे समजतंय तुम्हाला या बऱ्याच गोष्टी, खूप रिपिटेशन झालेलं आहे मॅडमने पण आता हे ठेवल्याबरोबर, पुस्तक बंद केल्याबरोबर आपण पहा त्याच्यामध्ये जायला तयार होऊ लगेच. एका क्षणात आपलं मन कसं बदलतं. ते हे उपनिषद आणि श्रुतींमध्ये सांगितलेलं आहे. मन म्हणजे ते झालं आता आपल्याला, जो आपल्याला आपले विचार प्रवाहित होत असताना आपल्यामध्ये जाणवतो. जेव्हा विचार प्रवाहित होत असतं तर त्याची जी त्याचं जे सामर्थ्य आहे आणि ते कसं खरं वाटतं आपल्याला, ते आपल्याला जेव्हा विचार प्रवाहित होतात तेव्हा कळतं. त्याचे विषय व वृत्ती सतत बदलत असतात. प्रत्येक क्षणाला विषय पण बदलत असतात. विचार प्रवाहा वाचून, मना वाचून मनुष्य क्षण मात्रही राहू शकत नाही. तरीही मला मन आहे, तरी मी मन नव्हे. मला जरी हे मन आहे, मी त्याच्या विचारांशिवाय मी राहू नाही शकत आहे, तरी सुद्धा मला मन नाहीये असं म्हणण्याची वेळ आपल्याला आता आलेली आहे. म्हणजे मी मन नव्हे. माझे खरे स्वरूप अविकारी आहे, ज्या मनाला विकार नाही आहे, जो कल्पना किंवा तर्क वितर्क या सगळ्या बुद्धी किंवा विचार ह्या सगळ्यांच्या पलीकडे आहे, अविकारी, त्याला हे विकार नाही जडले. व शाश्वत, शाश्वत म्हणजे कायम स्वरूपी असे आत्मतत्व आहे. मनाच्या विशिष्ट लकबी स्वतः मनानेच निर्माण केलेल्या आहे. विशिष्ट लकबी आहेत, जशा शरीराच्या लकबी असतात, आपण असं चालतो, असं बोलतो, ह्या ज्या आपल्या लकबी असतात बोलण्याच्या, तशा शरीराच्या असतात, तशा मनाच्या पण असतात. स्वतः कोणी तयार केलेलं आहे? तर मनानेच तयार केलेलं आहे सगळं. मन विचारांनी फुलून उठते. चांगले विचार, छान आपल्या आवडीचे आवडते विचार असले तर खूप आनंदित होत असतो, फुलून उठते.
आणि हे विचार बाह्य वस्तूंचे ज्ञान व अनुभव यातून प्राप्त केलेल्या माझ्याच इच्छांमुळे उद्भवतात. जर मी अशा प्रकारे खरोखरीच मनाहून निराळा आहे आणि जर माझा असा अनुभव आहे की जे ह्या अचेतन प्रकृतीला म्हणजे मनाला जाणण्याची शक्ती देतो, तो माझ्या आत्मस्वरूपाचा प्रकाशच आहे. म्हणजे या मनाला जाणण्याची जी शक्ती आपल्याला मिळते ती कुठून मिळते? आत्मस्वरूपाकडनंच आपल्याला मिळत असते आणि ते प्रकाशित करत असतं आपल्या मनाला. तर मग माझ्या भौतिक रचनेच्या या भागातील म्हणजे मनातील भौतिक रचनाच आहे ती आपली, उद्रेकांचा माझ्यावर काहीही परिणाम होणारच नाही. किती छान सांगितलं पा त्यांनी आता, की हे सगळं असं आहे. मी जर आपल्या ह्या मनाला कोण देत आहे, प्रकाश कोण देत आहे, तर हे आत्मस्वरूप देत आहे. आणि मीच ते आत्मस्वरूप असल्यामुळे या सगळ्या ज्या भौतिक रचना आहे आपल्या शरीराची, मनाची, किंवा त्याच्यावर जे विचार उमटतात किंवा तरंग येतात, उद्रेक होतात, त्याचा परिणाम व्हायला नको. कोणी काही म्हटलं, काही घटना घडली किंवा काही प्रसंग आपल्या समोर उद्भवले किंवा काही दुःख आलं शरीराला, रोग आले, तर हे व्हायला नको असं त्यांचं म्हणणं. तर हे थोडंसं कठीण आहे, प्रॅक्टिकल मध्ये कठीण आहे, वाचायला खूप सोपं आहे. मी स्वप्नातून जागा झालो म्हणजे त्यानंतर स्वप्नातील मुलाच्या मृत्यूचा शोक मी करणे शक्य नाही. स्वप्न पडलं की त्याच्यात आपल्या मुलाचा मृत्यू झाला आणि मी त्याच्यात खूप शोक करतोय. पण अचानक जाग आली तर मग ते तसंच आहे ना, की बा हे स्वप्नच होतं, की शोक करायची गरज नाही आपल्याला. माझ्यातील मनोविकारांशी माझे तादात्म्य मी संपवलेले आहे. हे जे मनोविकार आहेत आपले, त्याच्याशी आपण जे एकरूप झालेलो आहोत, तादात्म्य पावलेलो आहोत, तर त्याच्यामधून त्याला आपण संपवून टाकलेले आहे. तर मग त्यानंतर मी दुःख, भय इत्यादी जी माझ्या मनाचीच विविध रूपे आहे. किती प्रकारे मनावरती किती बोलू शकतो आपण आणि किती लिहू शकतो. जी माझ्या मनाचीच विविध रूपे आहे, त्यांच्या हल्ल्याला मी बळी कसा पडेल? म्हणजे हे माझ्या सगळ्या विकारांची रूपं आहे, माझ्याच मनात तयार केलेल्या सगळ्या कल्पना आणि आहे सगळं. तर त्याला मी कशाला बळी पडलं पाहिजे? मी मनरहित आहे. मी शुद्ध ज्ञान स्वरूपच आहे. मी ते उच्चतर व अविनाशी सत्य तत्व आहे, जे सर्व स्पष्टीकरणांच्या व कालकल्पनेच्या पलीकडे आहे. परंतु आत्मसाक्षात्काराच्या वेळी प्रत्येकाच्या अनुभवाच्या कक्षेत आहे. पण जेव्हा साक्षात्कार होतो, आत्मसाक्षात्कार, त्यावेळेस म्हणजे आता यांनी काय सांगितलं, स्पष्टीकरणांच्या आणि कालकल्पनेच्या, म्हणजे काळाच्या पलीकडे देश काल परिच्छिन्न असं आपण म्हणतो त्याला. तर असं जरी असलं तर आत्मसाक्षात्काराच्या वेळी प्रत्येकाच्या अनुभवाच्या कक्षेत आहे. जेव्हा तो आपल्याला अनुभव येत असतो, तो कशाच्या द्वारे येतो? मनाच्याच द्वारे येतो. कारण की आपल्याला या सगळ्या कल्पना, जसं की साधना पण करायची आहे, ध्यान करायचं आहे, किंवा ज्यांची दीक्षा झालेली असते किंवा ज्यांना मंत्र दीक्षा मिळालेलं असतं, त्यावेळेस सांगितलेलं असतं की आधी कल्पनाच करायची की आपल्या हृदयामध्ये आपलं इष्ट बसलेलं आहे, मग त्याचं स्वरूप, किंवा आपण त्याची पूजा करतोय, मनानेच सगळं करतोय. हे सगळं पहिले मनानेच करायचं असतं. तर जेव्हा त्या सगळ्याची अनुभूती येते, ती कशाद्वारे येते आपल्याला? आपल्याला ती येते याच्या ती अनुभूती आपल्याला मनाच्या द्वारे येत असते आणि म्हणून अनुभवाच्या कक्षेमध्ये आपण असतो. भगवान शंकराचार्य सुद्धा, शंकराचार्यांना भगवान म्हणतात बरं का. भगवान श्री शंकराचार्य सुद्धा धर्मग्रंथांच्या संदर्भ वाचून आग्रही प्रतिपादन ठासून करणार नाहीत. म्हणून ते उपनिषदांचा आधार उद्धृत करत असतात. प्रत्येक गोष्टीसाठी ते उपनिषदांचा आधार देत असतात. आता पुढचं आहे, निर्गुणो निष्क्रियो नित्यो निर्विकल्पो निरंजनः निर्विकारो निराकारो नित्यमुक्तोऽस्मि निर्मलः. तर हा जो हे सगळे विशेषण लावलेले आहेत आत्मतत्वाला. मी गुण व क्रियारहित आहे. कोण? हे आत्मतत्व. शाश्वत म्हणजे नित्य आहे. इच्छा व विचार रहित निर्विकल्प आहे. निष्कलंक, निरंजन. निष्कलंक म्हणजेच निरंजन आहे, म्हणजे ज्याला काही कलंक लागलेलं नाही असं. बदलरहित म्हणजे निर्विकार आहे. आपल्या सृष्टीमध्ये बदल घडतात, शरीरात बदल घडतात, पण त्याच्यात बदल नाही घडत. आकाररहित म्हणजे निराकार आहे. सदैव मुक्त, नित्य मुक्त आहे. सदैव शुद्ध म्हणजे निर्मळ आहे. ज्याला भौतिक व रासायन
रासायनिक गुण आहेत त्याला पदार्थ म्हणतात. पदार्थ म्हणजे सबस्टन्स. सर्व पदार्थ जड प्रकृती असतात. ज्याला भौतिक आणि रासायनिक गुण आहे, भौतिक गुण आणि रासायनिक गुण आहे, त्याला पदार्थ असं म्हणतात. कोणत्याही वस्तूला ते गुण असतात. वस्तू म्हणा किंवा जे आहे ते, त्याला जड प्रकृती असं म्हणतात. तो गुणरहित आहे. या शब्दांनी इथे चैतन्य निश्चितपणे प्रकृतीहून वेगळे आहे. मग हे जे आहे ते जड प्रकृती आहे बाकीच्या गोष्टी, आणि तो जो आहे तो गुणरहित आहे. म्हणजे यांनी काय सांगितलं की चैतन्य निश्चित प्रमाणे प्रकृतीहून वेगळे आहे. इथेच आपल्याला कळतं की हे सगळे ज्या गोष्टी आहेत ते गुण, त्याला गुण आहे पदार्थांना, वस्तूंना, सगळ्याला. आणि तो जो आत्मतत्व, ते जे आत्मतत्व आहे त्याला ते गुणरहित आहे. याच्यावरूनच आपल्याला कळतं की ते निश्चित प्रकृतीहून निराळ आहे. मी आत्मतत्व गुणरहित आहे. प्रकृतीला गुण असतात व प्रकृती मर्यादित असते, लिमिटेशन्स असतात प्रकृतीला. चैतन्याला गुण नाही, म्हणून चैतन्य व आत्मतत्व हे नित्य आहे. इच्छा व विचार मनबुद्धीच्या उपकरणामध्ये उद्भवतात. इच्छा व विचार कुठे उद्भवतात? मन आणि बुद्धीच्या उपकरणात. आणि म्हणूनच साहजिकच आत्मतत्व, जे या दोन्हींच्या अतीत असलेले सत्यतत्व आहे, दोघांच्याही पलीकडे, त्याला ह्यापैकी कोणतीही विशिष्ट लक्षणे नाहीत. आधी आलेल्या या दोन संज्ञांनी आत्मतत्वामध्ये स्थूल व सूक्ष्म शरीराचा निराश केलेला आहे. म्हणून त्यांनी स्थूल आणि सूक्ष्म शरीराचा, आता इथून नेती नेती आपल्याला सांगितलंच आहे की त्यांनी काय काय नाहीये बुवा, आपण ते आपल्याला आता बघायचंय. खूप म्हणजे महत्वाच्या गोष्टी आता पुढच्या, असं ते पुढे सांगतात आपल्याला की हे सगळं आपल्याला आता म्हणायचं आहे. ते निष्कलंक निरंजन आहे, म्हणजे वासना रहित आहे. आपल्यामध्ये वासना असतात आणि त्याच्यामध्ये ते वासना रहित आहे, म्हणून मग ते वेगळं आहे की नाही आपल्यापेक्षा. आणि निर्दोष आहे, आपल्यामध्ये दोष असतात, ते निर्दोष तत्व आहे. वरील चारही प्रकार ज्यात आहेत ते सत्य तत्व विकार व तसेच आकार रहित असेच असले पाहिजे. स्वाभाविकच ते सदैव मुक्त, नित्य मुक्त व सदैव शुद्ध निर्मल असलेच पाहिजे. जेव्हा मी सर्व अध्यारोपित मर्यादांचा निराश करतो, हे जे अध्यारोप केलेले आहे, शरीर मन बुद्धी स्थूल सूक्ष्म वगैरे काय 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 काय, तर त्यांचा निराश करतो म्हणजे ते बाजूला सरतो, तेव्हा ज्या एकमेव अधिष्ठानावर हे प्रकृतीचे जगत आधारलेले आहे. कशावर आधारले? ह्या एकमेव अधिष्ठानावर हे प्रकृती आधारलेली आहे, जगता. जे एकमेव जाणीव तत्व सर्व विचारांना प्रकाशित करत असते, तेच जाणीव तत्व सर्वांना प्रकाशित करत असते. ते स्वतःच तेजस्वीपणे एकटे कायम राहते आणि मीच ते आहे असा मी पुनर्शोध घेतो अस्मी. ते बदलत्या विश्वामधील न बदलणारे तत्व आहे. जसे अलंकारांमधील सोने, आता आपल्याला माहिती की न बदलणारं काय? सोने. आणि दागिने जे आहे ते बदलत राहतात. घटामधील माती, तसे हे अविकारी चैतन्य तत्व आहे. ते माझे खरे आत्मस्वरूप हे निराकार व मुक्त नित्य निर्मल गुण व क्रियारहित निर्गुण निष्क्रिय आहे. 35. अहम आकाश सर्व अहम आकाशत सर्वं बहिरंतर्गतोच्युतः सदा सर्व समशुद्धो निस्संगो निर्मलोचलः. आकाशाप्रमाणे मी सर्व वस्तूंना आतून बाहेरून व्यापतो. म्हणजे कोण? हे जे आत्मतत्व आहे ते आकाशाप्रमाणे. आकाश पण सगळ्यांना व्याप्त आहे, म्हणजे स्पेस जे म्हणतो आपण ते सगळीकडे, इथे पण आहे बाहेर पण आहे सगळीकडे, तसं व्याप्त केलेलं आहे त्याने. मी अविकारी व सर्व ठिकाणी सारखाच असून सर्व काळी शुद्ध अलिप्त निष्कलंक व निश्चल आहे. माझ्या सत्य स्वरूपाचे प्रतिपादन अजून चालू आहे. या जगातील सर्व वस्तूंमध्ये आकाश भरून आहे आणि ते अनंत विस्ताराचे अमर्याद वाटणारे तत्व महाभूत म्हटलेले आहे त्याला. अनंत विस्ताराचे अमर्याद वाटणारे तत्व ही मनाची निव्वळ कल्पनाच आहे. माझ्या सत्य स्वरूपाचे प्रतिपादन अजून चालू आहे. सत्य स्वरूपाचे प्रतिपादन करतोय मी, अजून चाललेलं आहे म्हणजे त्याचं वर्णन. या जगातील सर्व वस्तूंमध्ये आकाश भरून आहे. आकाश म्हणजे एक महाभूत आपण पाहिलं पंचमहाभूतांनी. ते अनंत विस्ताराचे अमर्याद वाटणारे तत्व ही मनाची निव्वळ संकल्पनाच आहे. जे स्थळ काळ आणि कार्यकारण भावाच्या अतीत आहे ते माझ्यातील आत्मतत्व आणि ते शरीरातील कोणत्याही विशिष्ट भागात मर्यादित असणे शक्य नाही. शरीरात मर्यादित राहू शकते का? ते नाही. तसेच आकाश सर्व वस्तूंना सामावून घेते. आकाशा सगळ्या वस्तूंना आपल्यामध्ये सामावून घेतं. परंतु ज्या वस्तूंना आकाशात स्थान व अस्तित्व मिळालेले आहे त्याच्यामुळे कधीही ते स्वतः दूषित होत नाही.
आकाश दूषित होतं का सगळ्या वस्तूंना सामावलं तरी नाही. त्याचप्रमाणे आत्मतत्वामध्ये अनात्म वस्तू जाणवत असल्या तरी त्यामुळे ते दूषित होत नाही. अनात्म वस्तू म्हणजे हेच आपले जे विकार आहेत किंवा ह्या ज्या दिसणाऱ्या वस्तू आहे भासणाऱ्या त्या सगळ्या, तर त्याच्यामुळे ते दूषित नाही होत. माझ्या अस्तित्व स्वरूपाच्या दृष्टीने मी नित्य व अविकारी आहे. सर्वांमध्ये एकच एक आहे. सर्व प्राणीमात्रांमध्ये सारख्याच दिव्यतेने स्थित आहे. मी शुद्ध आत्मतत्व आहे. माझ्या भोवतील प्रकृतीच्या आवरणांमुळे दूषित न झालेले निस्संग निर्मल असलेले सर्वव्यापी ब्रह्म मीच आहे. तर खूप खूप वर्णन केलं त्याचं. नित्य शुद्ध विमुक्त एक अखंडानंदमद्वयम् सत्यम ज्ञानमनंतम यत्परम ब्रह्माहमेव तत्. निसंशय मी तेच परमश्रेष्ठ ब्रह्म जे नित्य शुद्ध मुक्त एकमेव आहे. अखंड अद्वितीय निर्विकारी ज्ञान अनंत अशा स्वरूपाचे आहे. आपल्या स्वतःमधील आत्मतत्वाचे स्वरूप आहे ते शंकराचार्यांनी पुन्हा सांगितले. कारण याचे सतत अनुसंधान असणे हाच ज्ञानाभ्यास आहे. अनुसंधान, सतत त्याच्याशी आपल्याला कनेक्ट राहायचंय कंटिन्युअसली, तेव्हाच त्या ज्ञानाचा आपल्याला अभ्यास होईल. म्हणजे कंटिन्युअस जर आपण एखादी गोष्ट करतो, मग नाम जप कशाला सांगता, मंत्र जप कशाला करायला सांगतात, की आपण त्याच्याशी जेव्हा एकरूप होतो तेव्हाच आपल्याला आत्मतत्वाची अनुभूती येते, पूर्णपणे एकरूप होऊन जातो. तसंच हे अखंड त्याचं अनुसंधान जर आपण ठेवलं की मीच ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी, तर त्याला ज्ञानाभ्यास आहे असं म्हणतात. आणि आपण निष्ठावान वेदांती असल्यामुळे ते आपण आपल्या स्वतःच्या अनुभूतीत आणलेच पाहिजे. निष्ठावान वेदांती म्हटलं आपल्याला. ध्यानासाठी या श्लोकांची आपल्याला आवश्यकता आहे. या श्लोकांवर चिंतन करणे यालाच ध्यान म्हणतात. खरं म्हणजे की मी काय आहे, बसलो आहे, आपण ध्यान करतो आहे आणि सतत मी निर्मळ निश्चळ आत्मतत्व अहम ब्रह्मास्मी याची प्रॅक्टिस आपण केली आता, अमृता मॅडमने करून घेतलेली. तर ती कायम करायची आपल्याला. नुसतं हे पुस्तक संपल्यावर ठेवून द्यायचं नाही किंवा आपण जो अभ्यास झालेला आहे ते विसरून जायचं नाहीये. मॅडम आपल्याकडनं करूनच घेत असतात प्रॅक्टिस कंटिन्युअसली, पण आपणही कामही करत असताना आपण त्याच्याशी एकदम अनुसंधान ठेवायचंच आहे आपल्याला. या श्लोकांवर चिंतन करणे आणि प्रामाणिकपणे त्याचा भाव मनात ठेवणे हाच त्याचा अनुभव घेण्याचा सरळ मार्ग आहे. तेव्हाच त्याचा अनुभव आपल्याला येईल. जे कोणी मनाच्या संयमनाचा सतत अभ्यास करतात आणि प्रकृतीच्या आवरणांच्या निराशाजनक अंधकारातून सूत सुने परावृत्त होतात, केवळ तेच स्वतःमधील आध्यात्मिक सामर्थ्य अधिकाधिक वाढवू शकतात. त्यामुळे त्यांच्या अंतःकरणात ईश्वरी जाणीवेचे तेज खोलवर उजळते आणि जेव्हा अज्ञान त्यामुळे सत्यावर आवरण घातले जाते आणि मनात विक्षेप निर्माण होतात, ते हळूहळू क्षीण होते. आणि जेव्हा लालसा, इंद्रिय आवेगांच्या आत्मकेंद्रित अहंकारी विचारांचा उद्रेक होतच नाही, मग हळूहळू सगळी ती प्रॅक्टिस झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी घडतात आणि मग त्याचा उद्रेक न होता आपल्याला आत्मतत्वाच्या ज्ञानाची जाग येते. पूर्वी सांगितल्याप्रमाणे आपल्यातील हे वैभव सदैव शुद्ध नित्य अखंड आहे. हे तत्व कसं आहे? शुद्ध नित्य आणि अखंड आहे. परमश्रेष्ठ अस्तित्व, सत्य ज्ञान परिपूर्ण, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असं त्याला म्हटलेलं आहे. एवं निरंतराभ्यस्ता ब्रह्मैवास्मिति वासना हरत्य विद्या विक्षेपान रोगानिव रसायनम. अशा प्रकारे सतत केलेल्या अभ्यासाने, कंटिन्युअस जो आपण अभ्यास करू, त्याला मी ब्रह्म आहे म्हणजे अहम ब्रह्मास्मी या संस्काराने अज्ञान व तज्जन्य विक्षेपांचा नाश होतो. हे सतत केल्यामुळे या सगळ्या गोष्टींचा, विक्षेपांचा नाश होतो. जसे औषधाला रसायन म्हणतात, औषधाने रोगाचा नाश होतो. ज्याप्रमाणे दिलेले औषध रोग बरा करते आणि स्वतःही नाहीसे होते, त्याचप्रमाणे वर सांगितलेले ब्रह्म किंवा आत्मा यांच्या ऐक्याचे ज्ञान दीर्घ चिंतनाने दृढ होत जाते, तेव्हा ते अज्ञानाचा नाश करते. म्हणजे आपल्यातलं अज्ञान नाश पावतो. सततच्या अभ्यासावर जोर दिलेला आहे, कारण जन्मांतरात असंख्य वासना साठलेल्या आहेत. आपल्या खूप वासना साठलेल्या आहेत जन्मांतराच्या. त्याच्यावर आपल्याला मात करावयाची आहे. आणि तसेच शरीर, मन, बुद्धी या उपकरणांशी झालेली आपली सर्व आसक्ती, तादात्म्य आपल्याला नष्ट करायचे. येथे सत्याच्या अन्वेषकाने शुद्ध आत्मतत्वाचे अलिप्त
स्वरूप सतत ध्यानात ठेवले पाहिजे आणि अशा प्रकारे स्वतःच्या अचेतन आवरणांशी व म्हणून स्वतःबद्दलच्या अहंकार केंद्रित विपरीत कल्पना यांच्याशी असलेले तादात्म्य टाकून दिले पाहिजे. तेच सांगितलेलं आहे. जीवात्माच व्यक्तीला पुन्हा पुन्हा बंधनात पाडत असतो. तोच हा जीवात्मा पुन्हा तिला अज्ञान जगताशी बद्ध करून ठेवत असतो. जेव्हा द्वैत संपते तेव्हा मी ब्रह्म आहे हा विचारही आत्मतत्वाच्या सर्वसमावेशक ज्ञानात विरून जातो. केव्हा ज्ञानात विरून जातो की आपण पुन्हा पुन्हा त्या बंधनात पडलेलो असतो सगळ्या गोष्टींच्या. तेव्हा तेथे केवळ नित्य अनंत एकमेव परमश्रेष्ठ आत्मतत्वाचा सर्वांचा लय करणारा अनुभवच फक्त शिल्लक राहतो. हे सगळं लय पावतं, द्वैत संपतं आणि तेव्हा मी ब्रह्म आहे हा विचारही आत्मतत्वाच्या सर्वसमावेशक ज्ञानात विरून जातो. सर्वसमावेशक ज्ञान येते तेथे केवळ नित्य अनंत एकमेव परमश्रेष्ठ आत्मतत्वाचा सर्वांचा लय करणारा अनुभव शिल्लक राहतो. हा आंतरिक अनुभव केवळ सर्व आध्यात्मिक साधनेची अत्युच्च परिणिती आहे. कारण आत्मतत्व ज्ञानाचा विषय नाही, ते आपल्या सर्व अनुभवांना प्रकाशित करणारा प्रकाशकच आहे. म्हणून सततच्या ज्ञानाभ्यासाने आपण आपल्या सर्व वासनांचा नाश केला पाहिजे, मनाचा शेवट केला पाहिजे आणि जे आपले मूळ सत्य स्वरूप आहे त्याचा अनुभव घेतला पाहिजे. ज्याप्रमाणे आपण जे औषध घेतो ते शेवटी आपल्यातून नाहीसे होते, त्याचप्रमाणे मी ब्रह्म आहे हा अनुभव सुद्धा त्या आध्यात्मिक तेजात विलीन होऊन जातो. जोपर्यंत आपल्याला झोप लागत नाही तोपर्यंत झोपी जाण्याचा प्रयत्न आपण करतो, परंतु आपण झोपी गेलो की सर्व प्रयत्न आपोआप संपतात. विविक्त देश आसीनो विरागो जितेंद्रिय भावयेदेकमात्मानं तमनंत मनन्यधीः. एकांतात बसून मन इच्छारहित करून त्यांनी प्रोसेस सांगितली कशी करायची. एकांतात बसायचंय, मन इच्छारहित करायचंय आणि इंद्रिय ताब्यात ठेवून पूर्ण एकाग्रतेने जे एकमेव अद्वितीय त्या आत्मतत्वाचे ध्यान करावे. तर आता हे आपल्याला माहित झालेलं आहे. पतंजली ऋषींनी त्या सगळ्या स्टेप्स सांगितलेल्या आहे सुरुवातीला. ध्यान, धारणा, समाधी, जेव्हा शेवट येतं त्यावेळेस हे याचं आपण ध्यान करायचं आहे. ज्या ध्यान मार्गाने आपण सत्य तत्वाला सामोरे जातो तो येथे स्पष्ट करून सांगितलेला आहे, तो मार्ग सांगितलेला आहे. आजूबाजूला व्यत्यय नसलेल्या एकांत जागी बसून मनाचे विक्षेप व बुद्धीचे स्वैर भटकणे नसताना गोंगाट करणाऱ्या इच्छा व घोंगावणाऱ्या अपेक्षा ज्या सर्वसाधारणपणे आपल्या ध्यानाच्या जागेला अशांत करतात. सुरुवातीला ध्यानाला बसलं की विचार खूप वाढून जातात. मग हळूहळू जसं आपण श्वासावर लक्ष केंद्रित करतो तसं हळूहळू ते विचार कमी होत जातात, बंद नाही होत. अशा सर्व मानसिक संवेदना व बौद्धिक विचार यांना मागे सारून तर ह्या सगळ्या संवेदना विचारांना मागे सरायचं आणि आपली ज्ञानेंद्रिय आता पूर्णपणे ताब्यात आल्यावर निर्देशित केलेले आत्मतत्व हेच आपले खरं स्वरूप आहे असे जाणायचे. हेच ध्यान होय. ते प्रत्यक्षात आणा. दुसरा कोणताही विचार मनात न आणता त्या शांत म्हणून सांगतात ना की विचार खूप येतात ते सुरुवातीला येतात, मग हळूहळू जसं आपण स्थिर होतो, आपण श्वासावर लक्ष केंद्रित करतो, हळूहळू ते विचार कमी होत जातात आणि पुन्हा आपण त्या विचारांकडे गेलो तर त्या मनाला तिकडून विचारांपासून ओढून आणून पुन्हा तिथे स्थिर करायचंय, श्वासाकडे लक्ष द्यायचंय. त्या शांत व एकांत वातावरणात ध्यान करा. त्या अनंत आत्मतत्वाचे करा जे एकमेव अद्वितीय आहे, जे काल कल्पनेच्या अतीत आहे. अशा त्या एकांत बौद्धिक क्षेत्रात सर्वव्यापी शुद्ध नित्य परमात्मा सत्स्वरूप ते मीच आहे या पवित्र विचाराचा निर्भयपणे आग्रह धरा. हेच विचार सतत आपल्या आले पाहिजे. म्हणजे दुसरे जे विचार आले तर त्या विचारांपासून आपलं स्वतःला ओढून आणायचं आणि पुन्हा त्या विचारांवर स्थिर करायचं आणि श्वासावरती. ह्या आत्मपरिवर्तनास भावना असे म्हणतात. आत्मन्नेवाखिलं दृष्टं प्रविलाप्य धिया सुधीः भावयेदेकमात्मानं आकाशवत् सदा. विद्वान पुरुषाने सुबुद्धपणे हे सर्व विषय वस्तूंचे जग केवळ आत्मतत्वातच विलीन करावे आणि आत्मतत्व हे आकाशासारखे सदैव कशानेही कलंकित न झालेले असे आहे असा सतत मनात विचार करावा. काय करायचं ते सांगून राहिले आता. सुबुद्धपणे केलेला विवेक हाच साधकाच्या सत्य शोधनातील यशाचा गाभा आहे. एकदा त्याला आत्मतत्वाच्या श्रेष्ठत्वाचा साक्षात्कार झाला की त्याच्या दृष्टीने बाह्य जगत अस्तित्वात असते काय
जर असेल तर असे का, हे कसे घडते? काय म्हटलं त्यांनी, की एकदा त्याला आत्मतत्वाच्या श्रेष्ठत्वाचा साक्षात्कार झाला की त्याच्या दृष्टीने बाह्य जगत अस्तित्वात असते का, हे आपणच आपल्याला प्रश्न विचारायला पाहिजे. जर नसेल तर ते असे का, हे कसे घडते? शुद्ध बुद्धी स्वतःच्या विवेकाच्या प्रकाशात साधकाला सत्य तत्वाचा अनुभव करून देते. बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब आहे हे चैतन्य रूप जे आहे, हे आपण तेव्हा बघितलेच आहे मागच्या वेळेस. म्हणून ते सांगतं की विवेकाच्या प्रकाशात साधकाला सत्यतत्वाचा अनुभव होतो. त्या विवेकाच्या प्रकाशात जर आपण विश्लेषण केले व अचेतन आवरणांपासून स्वतःला सर्वस्वी परावृत्त केले, तर त्यानंतर आपल्यावर गतकालाबद्दल दुःख करण्याचे, वर्तमान कालात विक्षेपित होण्याचे व भविष्य कालाची चिंता करण्याचे प्रसंग नाही येणार. सत्यतत्वाबद्दलचे कोणतेही चुकीचे समज त्यानंतर आपल्याला राहणार नाही. जेव्हा आपण स्वप्न अनुभवाच्या सीमा ओलांडतो तेव्हा स्वप्न जगत त्यातील सर्व विषय वस्तूंसह आपल्या स्वतःच्याच मनात विलीन होते आणि तोच स्वप्न पाहणारा आता आपण स्वतः जागे झालेलो आहोत असा पुनर्शोध घेतो. त्याचप्रमाणे जेव्हा अनेकतेच्या जगाचा स्वीकार केला जात नाही, म्हणजे हे जे विविध गोष्टींनी नटलेलं जग आहे, अनेकतेचं जग आहे, त्याचा जेव्हा आपण विचार करत नाही तेव्हा माझ्यातील शुद्ध जाणीव तत्व जे माझ्यासाठी बाह्य जगतातील विषय वस्तू प्रकाशित करते ते पुन्हा स्वतःमध्येच विलीन होते. तर ह्या सगळ्या बाजूचं जे आपलं बाह्य गोष्टी आहेत त्याच्याकडे आपण जे केंद्रित झालोय किंवा तादात्म्य पावले आहे ते त्याच्यातून मग आपण शुद्ध जाणीव तत्व जे माझ्यासाठी बाह्य जगातील विषय वस्तू प्रकाशित करत असतं ते पुन्हा स्वतःमध्येच आपल्याला विलीन करून घेतं ह्या सगळ्या गोष्टी. मन जेव्हा एकाग्र होते तेव्हा इतर गोष्टींना तेथे थाराच नसतो. एकाग्र मन झाल्यावर बाकी गोष्टी नाहीत. ज्याप्रमाणे स्वप्न विश्व ज्या मनाने ते पाहिलेले होते त्यातच ते परत जाते, विरून जाते, त्याचप्रमाणे दृश्य जगत सर्व अनित्य अनुभवांना प्रकाशित करणाऱ्या आत्मतत्वाच्या अनुभवात संपून जाते. म्हणजे कशी क्रिया होते ती प्रोसेस त्यांनी सांगितलेली. तर हा ज्याचा त्याचा अनुभव आहे. ज्या प्रकारे तुम्ही साधना कराल त्याप्रमाणे तुम्हाला अनुभव येईल. कसं होईल ते एकीकरण कसं होईल ते आपला आपला अनुभव आहे. रूप वर्णादिकं सर्वं विहाय परमार्थवित् परिपूर्ण चिदानंद स्वरूपेणावतिष्ठते. ज्याला परमतत्वाचे ज्ञान झाले आहे तो ह्या नामरूपक वस्तूंशी असलेले आपले सर्व तादात्म्य सोडून देतो. त्यानंतर तो मूर्तिमंत अनंत चित्तरूप व आनंद स्वरूप म्हणून राहतो. तो आत्मतत्व होऊन जातो. परमात्मा तत्वाचा अनुभव घेण्याचे मार्ग व अनंत चित स्वरूपाच्या अनुभूतीत सतत कसे असावे ह्याचे विवरण आधीच केलेले आहे. एकाग्र चिंतन हाच तो एकमेव मार्ग होय. म्हणजे एकाग्र चिंतन करत बसायचं आपल्याला, म्हणून ध्यान, मनन, चिंतन ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. ध्यानाच्या सतत अभ्यासाने जेव्हा एखाद्याला परमात्म्याची अनुभूती येते तर तो कसा होतो, परमात्मवित, म्हणजे तोच परमात्मा होऊन जातो. तेव्हा त्यानंतर अधिष्ठानावर आत्मतत्वावर केवळ चुकीच्या अध्यारोपित केलेली भ्रामक विविधता त्याच्या दृष्टीने राहतच नाही. नामरूपाचे जगत अधिष्ठानात विलीन झाले असते आणि आत्मतत्वाला जाणणारा परमात्मवित होतो, मूर्तिमंत चैतन्य स्वरूप होतो. स्वप्न पाहणारा मनुष्य जागेपणी मनुष्याला पाहू, अनुभवू, जाणू शकत नाही. त्या क्षणी स्वप्न पाहणारा स्वतःच जागृत होतो. त्याच्या दृष्टीने आता स्वप्ने नाहीत. जागृत अवस्थेच्या जाणीवेतील अधिक उज्ज्वल, अधिक स्पष्ट, अधिक विशाल अशा जगतास तो जागा झालेला असतो. जेव्हा जागे होतो तेव्हा सगळं विश्वच आपण आहोत. जागृत अवस्थेच्या जाणीवेतील अधिक उज्ज्वल, अधिक स्पष्ट, अधिक विशाल अशा जगतास तो जागा झालेला, अशा जगताशी आपण एकरूप झालेलो असतो. ज्याप्रमाणे स्वप्न पाहणाऱ्याचे स्वप्न जागे झाल्यावर संपते त्याप्रमाणे मर्यादित जीवात्म्यास शुद्ध चैतन्याच्या परमस्थितीचा अनुभव आल्यावर त्याने जाणलेले जगाचे ज्ञानच संपते. तो स्वतःच ब्रह्म होऊन जातो. ज्ञातृज्ञान ज्ञेय भेदः परे नात्मनि विद्यते चिदानंदैक रूपत्वा दीप्यते स्वयमेव हि. परमात्म तत्वात ज्ञाता, ज्ञान व जाणण्याची वस्तू, ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय हे त्रिपुटी म्हणतात याला. हे तीन गोष्टी असतात.
साधक, साध्य आणि साधन करण्याची जी प्रोसेस असते, अशा त्रिपुटी आहे त्याच्यामध्ये. परमात्म तत्व ज्ञाता, ज्ञान व जाणण्याची वस्तू असा भेद राहत नाही. मग काय होतं? ज्ञाता म्हणजे ज्याला ज्ञान ग्रहण करायचं आहे तो ज्ञान, म्हणजे जे ज्ञान आपल्याला ग्रहण करायचं ते ज्ञान, आणि जाणण्याची वस्तू म्हणजे ते ते तो विषय. हे सगळं असं तिन्ही वेगळे वेगळे नाही राहत, ते एकरूपच होऊन जात. अनंत आनंद स्वरूप असल्यामुळे त्याच्या स्वतःमध्ये भेद असू शकत नाही. ते केवळ स्वतःच प्रकाशमान आहे. बुद्धी स्वतः व्यतिरिक्त दुसऱ्याच गोष्टींचेच ज्ञान मिळवू शकते, आणि म्हणून आपण सर्व ज्ञान हे आपल्या स्वतः व्यतिरिक्त दुसऱ्या वस्तूंच्या ज्ञानाने बनलेले असते. बुद्धी जी असते स्वतः व्यतिरिक्त दुसऱ्या गोष्टींचे ज्ञान मिळवू शकते, म्हणजे स्वतःचे ज्ञान मिळवणं म्हणजे ती मर्यादित आहे ना, म्हणून ते स्वतःविषयी म्हणजे आत्मतत्वाविषयी ती ज्ञान मिळवू नाही शकत. आणि म्हणून आपले सर्व ज्ञान हे आपल्या व्यतिरिक्त, स्वतः व्यतिरिक्त दुसऱ्या वस्तूंच्या ज्ञानाने बनलेले असते. म्हणजे दुसऱ्याच गोष्टींचं आपल्याला, बाह्य गोष्टींचंच आपल्याला आकर्षण असतं, त्याचं ज्ञान घेत असतो आपण. पण आपण स्वतःच घेतो का, आपण काय आहोत ते? आपण जगत असलेले वस्तू जाणण्याच्या अनुभवावर आधारित असे या जगतातील बौद्धिक जीवन अनुभवाचा अनुभवाशी संबंध आल्यावरच शक्य होते. अनुभवाचा म्हणजे ज्याचा अनुभव घ्यायचा ते अनुभव जो आहे त्याचा अनुभवाशी संबंध आल्यावरच शक्य होते. अनुभवे म्हणजे जो भाव घेणार आहे अनुभव. तर यांनी सांगितलंय की आपण जगत असलेले वस्तू जाणण्याच्या अनुभवांवर आधारित असे या जगतातील बौद्धिक जीवन जे आहे ते भावकाचा अनुभवाशी संबंध आल्यावरच शक्य होते. त्याचा एकमेकांशी संबंध आल्यावरच ते विषय वस्तूंचं, त्या वस्तूंचं आपल्याला ज्ञान होते. विषय वस्तूंचे जग तितकेच आवश्यक आहे जितका करता आवश्यक आहे, आणि अनुभव घेणारा म्हणजे अनुभवक व अनुभवली जाणारी वस्तू म्हणजे अनुभव्य, हे याला त्रिपुटीच म्हणतात. यांच्यामध्ये एक विशिष्ट संबंध असावयास हवा, ज्याला अनुभव असे म्हणतात. तीन गोष्टी एकत्र येतात, कर्ता, वस्तू आणि ह्या दोहोंमध्ये आवश्यक तो संबंध, हे तीन मुख्य घटक असतात. शिवाय शारीरिक बौद्धिक अस्तित्वाच्या आपल्या सद्यस्थितीत कोणता अनुभव शक्य नाही. अच्छा, हे तीन घटक जेव्हा असतील, कर्ता, वस्तू आणि या दोहोंमधील आवश्यक तो संबंध, हे तीन मुख्य मुख्य जेव्हा घटक एकत्र येतील तेव्हा शारीरिक बौद्धिक अस्तित्वाच्या आपल्या सद्यस्थितीत कोणताही अनुभव आपण घेऊ शकत नाही, असं त्यांचं म्हणणं. अद्वय एकरस नित्य असल्यामुळे आत्मतत्व मध्ये ज्ञाता व ज्ञेय, कर्ता व वस्तू असा भेद राहू शकत नाही. आणि म्हणून प्रत्येक साधकाला असा प्रश्न पडतो की मग मला आत्मस्वरूपाचा साक्षात्कार किंवा अनुभव कसा घेता येईल, आणि शारीरिक ज्ञान, मानसिक संवेदना, बौद्धिक विचार ह्यांच्या मी अतीत गेल्यावर कोणत्या साधनाच्या द्वारे मला त्याचा अनुभव घेता येईल. ही ज्ञात उपकरणे व त्याच्या अनुभवांची क्षेत्रे यांच्या अतीत जर सत्य स्वरूप व त्याचा अनुभव कोणाला येणार आणि कोणत्या साधनेने, हे सगळे प्रश्न मग आपल्या मनात उत्पन्न होतात. याचे उत्तर असे की आत्मतत्व हेच ते चैतन्य तत्व आहे की ज्याच्यामुळे सर्व विचार, संवेदना, इंद्रियजन्य ज्ञान प्रकाशित होत असतं, आणि जेव्हा या सर्वांचे निराकरण केले जाते तेव्हा ज्ञान स्वरूप जाणण्यास दुसऱ्या कोणत्याही ज्ञानाची आवश्यकता नसते. आत्मतत्व स्वतःच ज्ञान स्वरूप आहे, ते स्वतः चैतन्य आहे. एखाद्या खोलीतील सर्व सामान जेव्हा दिवसा काढून टाकले जाते तेव्हा सूर्यावर त्याचा परिणाम काय होतो? वस्तू असोत किंवा नसोत तो स्वतः स्वतःला प्रकाशित करत राहतो. जरी वस्तू असेल, समोर कोणी नसेल तरी तो स्वतः प्रकाशितच असतो, आणि सूर्याला पाहण्यासाठी दुसऱ्या विजेची आवश्यकता नसते. एवं आत्मारणे ध्यानमथने सततं कृते उदिताव गतिर्ज्वाला सर्व ज्ञानेंधनं दहेत. अशा प्रकारे आत्मतत्वाच्या उच्च निम्न स्तरांचे एकत्र नीटपणे मंथन केल्यावर त्यातून ज्ञानरूपी अग्नी निर्माण होतो. मंथन केले म्हणजे त्याला घासलं गेलं एकमेकांवर, खूप म्हणजे उहापोह केला आहे, खूप किस काढला आहे त्यांचं म्हणणं आहे त्याच्यातून. तर ते मंथनात झाल्याचा प्रकार आहे, आणि त्याच्यातून अग्नी निर्माण होतो जो त्याच्या भडकलेल्या ज्वाळांमध्ये अज्ञानरूपी सर्व इंधन जळून भस्म होते. इंधन जळून तो भस्म करून टाकत असतो.
मी आत्मस्वरूप आहे आणि केवळ शरीर मनाचा एक संयोग नाही, या योग्य कल्पनेने ज्ञान मंथन होते, किंवा त्याला ध्यान मंथन असं म्हणतात. जेव्हा तुम्ही तुमच्यामध्ये सतत करता असे जे ध्यान मंथन आहे किंवा ज्ञान मंथन तुम्ही स्वतःमध्ये करत असता, ध्येयाकडे नेणारे अशा तऱ्हेचे विधायक विचार जेव्हा तुम्ही ध्यानामध्ये एकाग्र भक्तीने सतत घोळवीत राहतात, तुमच्या स्वतःच्या बुद्धीने केलेले योग्य आकलन व विवेक या प्रक्रियेद्वारे जेव्हा तुम्ही स्वतःमध्ये ज्ञानरूपी अग्नी मंथनामधून निर्माण करता, तेव्हा मी परिपूर्ण आनंद स्वरूप आहे अशा आत्मसाक्षात्कारामध्ये व आत्मानुभवामध्ये अज्ञान विरून जाते. याच्यामध्ये अज्ञान विरून जाते जेव्हा ते अग्नी आपला प्रज्वलित होतो त्यावेळेस. सामान्य अग्नीने ज्याप्रमाणे इंधन जळून जाते, त्याप्रमाणे ज्ञानाग्नी हा आपला काय असतो, ज्ञानाग्नी पेटलेला असतो. ज्ञानाग्नीच्या अशा प्रकारे प्रज्वलित केलेल्या प्रचंड ज्वाळांमध्ये सर्व विपरीत कल्पना म्हणजे अज्ञान, जे आवरण पडल्या चुकीच्या कल्पना आहे आपल्या, ते जळून खाक होता. ज्ञान मंथनाचे विस्तारपूर्वक वर्णन कैवल्योपनिषद मध्ये केलेले आहे. प्राचीन काळी कर्मकांडा करिता 2 लाकडांमध्ये खळगे करून त्यात एका लाकडाचा खुंटा फिरवून अग्नी निर्माण करतात. जे यज्ञ करतात त्यांची ती प्रोसेस बघितली असेल तुम्ही, ज्यांनी यज्ञ बघितले आहेत. एक खुंटा आतमध्ये खोवलेला असतो आणि तो दुसरा त्याच्याने ते मंथन करत असतात. म्हणजे जसं आपण रवीने हे काढतो, पूर्वीच्या काळी नाही का मंथन करायचे, समुद्र मंथनही आपल्याला माहिती. अशा प्रकारे लाकडाचा खुंटा फिरवून अग्नी निर्माण करीत असतो. हा खुंटा जेव्हा दोन्ही खळग्यांमध्ये घट्ट दाबून घुसळला जातो, तेव्हा त्या संघर्षणातून उष्णता निर्माण होते. पूर्वी म्हणजे अग्नी नव्हता ना, तेव्हापासूनची ही प्रोसेस आहे. अग्नी निर्माण होत असतो. ही कल्पना येथे या सुंदर रूपकामध्ये घेतलेली आहे. कनिष्ठ जीवभाव, उच्च आत्मतत्व यांना मी ते परमश्रेष्ठ आत्मतत्व आहे, अहम ब्रह्मास्मी या महामंत्रावर घट्ट धरून आणि चिंतनाद्वारे त्याचे व्यवस्थित मंथन करून ज्ञानाग्नी निर्माण केला जातो आणि ध्यानाने त्याला वारा घालून त्याची मोठी ज्वाळा निर्माण केली जाते. ज्यांना आता चूल किंवा शेगडी पेटवण्याची पद्धत माहिती असेल, की सुरुवातीला जेव्हा तो अग्नी कमी होतो तेव्हा त्याला वारा घालून किंवा फुंकणी असायची पूर्वी, त्याच्याने आपण फुंकर घालायचो, मग तो ती ज्वाला पेटत असते. त्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे, की ज्ञानाग्नी निर्माण केला जातो आणि ध्यानाने त्याला वारा घालून त्याची मोठी ज्वाळा निर्माण केली जाते. त्यात आपले सर्व अज्ञान व चुकीच्या कल्पना जळून जातात. अरुणेनेव बोधेन पूर्वसंतमसे हृते तत अवाभिर्वेदात्मा आविर्भवेदात्मा स्वयमेवांशुमानिव. अरुणाने आधीच दाट अंधाराचे हरण केल्यावर लगेच ज्याप्रमाणे सूर्य उगवतो, त्याप्रमाणे योग्य ज्ञानाने अंतःकरणातील अंधकार आधीच नाहीसा केल्यावर आत्मतत्वाच्या दिव्य जाणीवेचा उदय होतो. अज्ञान हा वासनाचा जीवश्च कंठस्थ सोबती आहे. प्रकाशमय सत्याच्या दुर्गामध्ये या दिव्य अनुभवाच्या कोशागारामध्ये प्रवेश करण्यापूर्वी या अंधाराचा आपल्याला भेद करावा लागतो. पहाटेनंतर लवकरच पहाटेच्या सोनेरी रंगाने पूर्व दिशा उजळून निघाल्यावर अगदी थोड्याच वेळात या जगातील जीवनाला प्रकाशित करण्यासाठी सूर्य उगवतो. अरुण उषःकाल सूर्याच्या आगमनाची घोषणा करतो. त्याचप्रमाणे जेव्हा आपण सातत्याने व दक्षतेने सत्यतत्वाचे ध्यान करतो आणि त्याद्वारे आपल्यातील जीवभावाचा हळूहळू नाश करू लागतो, तेव्हा याच प्रक्रियेमध्ये आत्मदर्शनाच्या आड येणारा अंधकारही दूर केला जातो आणि आपल्याला एकतेचा अनुभव येतो आणि आपल्याच स्वतःच्या आत्मस्वरूपाचे दर्शन होते. आत्मदर्शनास प्रतिबंध करतात ते आपलेच मानसिक विक्षेप. आत्मदर्शन होण्यासाठी काय विक्षेप असतात, तर आपलेच मानसिक अहंकारयुक्त आत्मप्रौढी, या सगळ्या गोष्टी विक्षेप असतात. आत्मदर्शनासाठी प्रतिबंध करतात. ध्यान साधना विचार प्रवाहास व परिणामतः मनाच्या बहिर्मुक्तेस शांत करते. ध्यान साधना जी असते ती विचार प्रवाहाला आणि परिणामतः मनाच्या बहिर्मुक्तेला, म्हणजे आपली जी इंद्रिय सगळी बहिर्मुख आहे, तर त्या सगळ्यांना जेव्हा आपण आतमध्ये घेतो, अंतर्मुख करतो, त्यावेळेसच आत्मदर्शन होते. अशा प्रकारे शांत केलेले व त्याच्या बाह्य क्रियांपासून परावृत्त केलेले मन जेव्हा अंतर्मुख होते, तेव्हा ते आत्मतत्वाच्या अनुभवामध्ये बुडी मारण्यासाठी आणि त्याच्याशी एकरूप होण्यासाठी झेप घेते.
आत्मा तु सततं प्राप्तो अप्राप्त वद विद्यया तन्नाशे प्राप्तवद्भानी स्वकंठाभरणम यथा. आत्मस्वरूप नित्य प्राप्तच आहे, ते आहेच. आपल्याला काही ते शोधावं नाही लागत, खरं म्हणजे आहेच ते, तिथे स्थितच आहे. पण तरीही अज्ञानामुळे त्याचा अनुभव येत नसतो आपल्याला. आपण अज्ञानी असल्यामुळे किंवा आवरण पडल्यामुळे आपल्याला समजत नसतं. अज्ञानाचा नाश झाल्यावर आत्मस्वरूपाचा अनुभव येतो. हे एखाद्याच्या गळ्यातील हरवलेल्या अलंकाराप्रमाणे होय. ज्ञान अज्ञानाने झाकलेले आहे. ज्ञान हे अज्ञानाने झाकलेले आहे. अज्ञानेन आवृतम ज्ञान. स्वप्न पाहणाऱ्याला कोणीही त्याच्या जागृतावस्थेचा अनुभव देऊ शकणार नाही. स्वप्न पाहणाराच जागा झालेला असतो. त्याचप्रमाणे अधिक उच्च स्तरावरील अनुभव घेण्यासाठी, माझ्यामध्ये नवीन व्यक्तिमत्व मिळवण्यासाठी किंवा निर्माण करण्याची आवश्यकता नसते. मी सदैव नित्य अनंत आनंद स्वरूप आहे. परंतु मी जर आधीच तसा नसेल आणि ती नवीन अवस्था मला स्वतःसाठी निर्माण करायची असेल तर, म्हणजे आपले जे पडदे पडलेले मळ साठलेले आहे, तर त्यासाठी उपनिषद ग्रंथांचे श्रवण मनन निधिध्यासन ही साधने सांगितलेली आहे. काय सांगितलंय की हा सगळा शोध घेण्यासाठी या सगळ्या साधनांची आवश्यकता आहे. तरी देखील या आचरणाने आत्मस्वरूप निर्माण केले गेले असे आपल्याला म्हणता येणार नाही. तरी सुद्धा आपल्याला आत्मतत्वाचे ज्ञान होईल, समजा याचं आपण आचरण केलं पुढच्या गोष्टींचं सांगितलेल्या, तरी पण ते आपल्याला आत्मस्वरूप झाले असे नाही म्हणता येणार. जर आत्मतत्वाचा अनुभव साधनेमुळे असेल तर साधना कारण जेव्हा संपते तेव्हा अनुभव कार्य हेही संपलेच पाहिजे. म्हणजे अनुभव घ्यायचाच असेल ना आपल्याला, तर त्या साधनेमुळे असेल तर साधना म्हणजे जे कारण आहे, मूळ कारण साधना करायची आपल्याला, जेव्हा संपते तेव्हा अनुभव कार्य हेही संपलेच पाहिजे. जे निर्माण झाले आहे त्याचा मृत्यू व शेवटही झालाच पाहिजे. आपण म्हणतच असतो जे निर्माण झाले आहे त्याचा ते लय पण पावतं. अनंत तत्व म्हणून साधनेचा परिणाम म्हणून निर्माण केले जाऊ शकणार नाही. हे साधना केली बा, हे पुस्तक वाचले, हे केले, तर त्याच्यामुळे ते अनंत तत्व निर्माण होणार आहे का? लगेच नाही. आत्मतत्व सदैव आपल्या जवळच असते. त्याला झाकणारी कारणे सतत्व प्रामाणिक साधनेने दूर केली की आपल्याला त्याचा केवळ पुनर्बोध होतो. फक्त आपल्याला ते शोधून आपण त्याच्यापर्यंत पोहोचतो, म्हणजे आपल्याला पुनर्बोध होतो. हे आत्मस्वरूप अनुभवाच्या सर्व अवस्थांमध्ये, सर्व प्राणी मात्रांमध्ये आणि सर्व काळी असते. आपण झोपले असतो तेव्हाही, जागे असतो तेव्हाही. विपरीत भावनांमध्ये पूर्वमग्नता झाल्यामुळे ह्या नित्य आत्मतत्वाची आपल्याला जाणीव नसते होत. वास्तविक आपण जगतो ते त्याच्या प्रकाशामुळे, परंतु त्या दिव्य प्रकाशाला आपण पारखे झालो आहोत. जेव्हा अज्ञान दूर होते, जेव्हा घेरून टाकणाऱ्या अंधकारापासून आपण दूर जातो, तेव्हा ज्ञानचक्षुमधील मोतीबिंदू बरा होतो. ज्ञानचक्षुमध्ये मोतीबिंदू झालेला असतो, तो बरा होतो. तेव्हा आत्मतत्वाचे तेज आपल्याला स्पष्टपणे दिसून येते. ज्याप्रमाणे ढग बाजूला झाल्यावर सूर्य, त्याप्रमाणे हे सगळं असं प्रकाशू लागतं. नित्य अस्तित्व असणाऱ्या आत्मतत्वावरील स्वतःमधील आवरण जेव्हा आपण दूर करतो, तेव्हा जे अगोदर पासून नव्हते असे काहीतरी जणू सापडले असे आपण उद्गारतो. परंतु ही गोष्ट खरी नाही. जे हरवलेच नाही त्याचा आपण शोक करीत राहतो. जे हरवले म्हणून आपल्याला दुःख झाले ते खरोखरी हरवलेलेच नव्हते, उलट ते प्रथमपासूनच आपल्याजवळ होते. तर हे सगळं पुन्हा तेच तेच वर्णन केलंय. तर पुढचा श्लोक घेऊ. स्थाणो पुरुषवद भ्रांत्य कृता ब्रह्मणी जीवता जीवस्य तात्विके रूपे तस्मिन् दृष्टे निवर्तते. ज्याप्रमाणे खांबावर भूताचा वास, आता हे झालेलंच आपलं, त्यामुळे ब्रह्मावर जीवात्म्याचा वास होत असतो. जीवात्म्याचे खरे स्वरूप आत्मस्वरूप आहे असा अनुभव आल्यावर अहंकार केंद्रित व्यक्तिमत्व नष्ट होत असते. केवळ भ्रांतीमुळेच आपण त्या कल्पना करत असतो. भूताची जी कल्पना आहे त्याला आपण काय म्हटलंय? विपरीत ज्ञान म्हटलंय. खांबाच्या अज्ञानामधूनच निर्माण झालेले ते ज्ञान आहे. तसंच हे ब्रह्मतत्वाबद्दलचे पण अहंकार केंद्रित अस्तित्वाची, जीवभावाची, म्हणजे जीवभाव आहे आपल्यामध्ये अजून, व त्याच्या भेदात्मक जगाची कल्पना करीत असतो. या गोंधळाच्या स्थितीमध्ये आपण स्वतःच सृष्टीचे जाळे स्वतःमध्ये विणत असतो. त्यानंतर आपण आपल्या शरीर मन बुद्धीशी एकरूप होतो आणि त्यानुसार त्याच्यामधूनच अज्ञान निर्माण होते आणि स्वतःच्या सृष्टीच्या जाळ्यात आपण अडकून पडतो, मायेच्या जाळ्यामध्ये म्हटलेलं. जेव्हा आपण याचा सत्यतत्वाचा अनुभव घेतो किंवा जाणून घेतो,
तेव्हा स्वप्न ज्याप्रमाणे अखेर स्वप्न पाहणाऱ्यामध्ये विलीन होतं, त्याप्रमाणे भ्रांतीजनक अस्तित्वाची कल्पित सत्यता संपुष्टात येते. ही भासात्मक सत्यता असते. पुढचा श्लोक आहे, तत्वस्वरूपानुभवादुत्पन्नम ज्ञानमंजसः अहम ममेति चाज्ञानम बाधते दिग्भ्रमदिवत. ज्याप्रमाणे योग्य माहिती मिळाली की दिशेबद्दलचा भ्रम दूर होतो. समजा एखाद्याचा रस्ता पण विसरलो आणि माहिती मिळाली की या रस्त्याने कोणी आपल्याला सांगितलं की जा, तर आपला तो भ्रम दूर होतो, नाही तर आपण भलत्याच दिशेने चाललेलो असतो. त्याप्रमाणे मी व माझे या लक्षणांनी युक्त अज्ञान, मी आणि माझे हे अज्ञान आहे, आत्मतत्वाच्या अनुभवातून उत्पन्न झालेल्या ज्ञानामुळे नाश पावते. ज्ञानामधून निर्माण झालेला अनुभव आणि व्यक्तीस असलेल्या सत्यतत्वाचा अनुभव हे त्याच्यामध्ये आधी असलेल्या भ्रामक अहंकाराच्या चुकीच्या कल्पने कारणीभूत असलेल्या अज्ञानाचा ताबडतोब तत्क्षणी नाश करतं. मर्यादित रंगलेल्या विद्रूप व्यक्तिमत्वाची चुकीची कल्पना ही प्रत्येकामध्ये असलेल्या कर्माच्या कर्तृभावाचे व स्वामित्वाच्या कल्पनेचे, मी व माझे या कल्पनेने होते. हे सगळं अज्ञान कशामुळे होतं? मी आणि माझे, मी हे करते, मी ते करते, माझी मुलं, माझा नवरा, माझं घर, हे सगळं जे आपला आहे अहंकारच असतो तो एक प्रकारचा. सुबुद्ध विद्यार्थ्यांच्या मनात एक तर्कशुद्ध शंका येण्याची शक्यता शंकराचार्यांनी जणू आधीच ताडली होती. सर्वसामान्यपणे आपल्या भौतिक जीवनात एका वस्तूचे ज्ञान दुसऱ्या वस्तूबाबतचे अज्ञान दूर करू शकत नाही. उदाहरणार्थ, घटाचे ज्ञान घड्याळाबाबतचे किंवा रेडिओ बाबतचे अज्ञान दूर करू शकते का? नाही. येथे हा श्लोक जणू हे सांगत आहे, हा जो वरती आपण वाचला तो, आत्मतत्वाच्या अनुभवातून उत्पन्न झालेले ज्ञान अज्ञानातून निर्माण झालेल्या मीपणा व माझेपणा या कल्पना दूर करील. हे तर स्पष्टपणे आपल्या दैनंदिन बौद्धिक अनुभवाच्या विरोधी आहे. ही कल्पना स्पष्ट करण्यासाठी शंकराचार्यांनी योग्य दृष्टांत घेतलाय. जेव्हा एखादा प्रवासी कोणत्या दिशेने जात आहे याबाबत गोंधळून जातो आणि चौकशी अंती एखादा स्थानिक माणूस, आताच आपण एक्झाम्पल बघितलं होतं की तो योग्य दिशा दर्शवतो आणि मग त्या दिशेने आपण जातो. निर्देशनात झालेले ज्ञान दक्षिण, पूर्व व उत्तर यांच्या बाबत सर्व अज्ञान त्याच्या मनातून तत्काळ निघून जाते. म्हणजे मग वेगवेगळ्या दिशांना भटकत राहण्याची गरज नाही पडत, असं त्यांचं म्हणणं आहे. त्याचप्रमाणे एकदा आत्मतत्व माहित होईल तेव्हा तत्काळ आपण आपल्या भोवती असलेल्या प्रकृतीच्या आवरणांशी असलेले नाते जाणून घेऊ. अंतर्बाह्य सदैव सारखेच आहे अशा तऱ्हेने त्याचा अनुभव येतो. काय? वैश्विक सत्यतत्व. तेव्हा मी ही भावना, माझे ही कल्पना दोन्ही निरर्थक व भ्रामक आहे. पुढचं आहे, सम्यक विज्ञानवान योगी सात्मनेवाखिलम जगत एकम च सर्वमात्मानं वीक्षते ज्ञानचक्षुषा. पूर्ण साक्षात्कार झालेला व यथार्थ ज्ञान झालेला योगी ज्ञानचक्षुने स्वतःमध्ये सर्व जग पाहतो आणि सर्व काही आपण स्वतःच असून दुसरे काहीच नाही असे पाहतो. जेव्हा ज्ञान होतं आपल्याला त्यावेळेस गोष्ट. यथार्थ आत्मतत्व ज्या योगी पुरुषाला पूर्ण साक्षात्कार झालेला आहे, ज्याने आपल्या मनात एकात्मतेचे उद्बोधन केलेले आहे, सर्व आत्मतत्वाचे एकत्व पाहण्यास शिकले आहे, तो महात्मा म्हटलं अशा लोकांना. आपण म्हणतोच की सगळे ऋषी मुनी संत त्यांना महात्मेच म्हणतो आपण. ज्याने स्वतःमधील कनिष्ठ प्रकृती पुसून टाकली आहे, उच्चतेशी सुसंवाद साधून जगण्यास शिकलाय. उच्चतम अवस्था म्हणजे आपली चेतना सतत उच्च ठेवायची, छोट्या छोट्या गोष्टींनी आपल्याला खाली यायचं नाही, असं आपल्याला मॅडम नेहमी सांगतो. अस्वस्थता निर्माण करणारी बाह्य जगातील विषय वस्तूंची ओढ न होऊ देता मनबुद्धी ज्याने सुनियंत्रित केलेली आहे, तो परमश्रेष्ठ मानव संपूर्ण जग आपल्या आत्मस्वरूपाचेच प्रगटन आहे असे पाहतो. कोण पाहतो? जो योगी पुरुष झालेला आहे. तर हे सगळं आता तेच त्यांनी सांगितलंय की हाच प्रकाशक आहे, हाच सगळं आहे. त्याद्वारे आता आपल्याला पुढे पुढे जायचं ज्ञानाद्वारे. आत्मै वेदम जगत सर्वम आत्मनोन्य विद्यते मृदो यद्वटादीनी स्वात्मानं सर्वमीक्षते. आत्मतत्वाव्यतिरिक्त दुसरे काहीही अस्तित्वात नाही. हे सर्व गोचर जग खरोखरी आत्मतत्वच आहे. ज्याप्रमाणे घट, सुरई इत्यादी मातीपासून केलेले असतात, त्यांना माती व्यतिरिक्त दुसरे अस्तित्वच असू शकत नाही.
त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषाच्या दृष्टीने तो जे जे पाहतो ते ते सर्व आत्मतत्व असते. जीवन मुक्त त्याचं सगळं वर्णन केलंय, त्यामुळे ते थोडंसं आपण शॉर्टमध्ये घेतोय. सामान्य माणसे ज्यांना आपली शक्ती वस्तूंच्या जगतामधून मिळणाऱ्या क्षणभंगुर सुखाच्या पाठीमागे लावण्याव्यतिरिक्त जीवनामध्ये अधिक श्रेष्ठ हेतू नाही, त्यांना सर्वत्र असलेले या सूक्ष्म अस्तित्वाचा सूक्ष्म अस्तित्वाचा अनुभव इतक्या सहजतेने येऊ शकत नाही, म्हणजे अगदी सहज नाही येते, त्याच्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. अनंत तत्वामधून निघालेले अनंत तत्व सर्व सीमित विश्वाला व्यापून टाकते व आच्छादून टाकते. अनेकता ही एकमेव नित्य अनंत तत्वावर केलेली केवळ कल्पना आहे. पूर्णातून पूर्ण जे म्हटलं आपण ते. जीवन मुक्त तू तद्विधान पूर्वोपाधी गुणांस्त्यजेत सच्चिदानंद रूपत्वात भवेत भ्रमर कीटवत. आत्मज्ञानी जीवन मुक्त पुरुष पूर्वी सांगितलेल्या उपाधींचे गुणदोष टाकून देतो आणि सच्चिदानंद स्वरूप असल्यामुळे तो खरोखर ज्याप्रमाणे अळीचे रूपांतर गांधील माशीमध्ये होते त्याप्रमाणे ब्रह्मस्वरूप होतो. म्हणजे आपण ही साधारण जीव आहे असं आपल्याला वाटत असतं, खरं म्हणजे तसं काहीच नाहीये. पण हळूहळू जेव्हा आपण हे ज्ञान घेत जातो, त्याच्यासाठी व्याकुळता निर्माण होते, पुढे पुढे जसं आपण जातो त्याप्रमाणे आपण ब्रह्मस्वरूपच होऊन जातो. जीवनमुक्त म्हणजे तो की ज्याला या जगात असतानाही आत्मस्वरूप म्हणून स्वतःच्या अनंत तत्वाचा अनुभव आलेला आहे, जसं गीतेत सांगितलेला स्थितप्रज्ञ. शरीराने जगत असतानाही तो अज्ञानामधून अविद्या पूर्णपणे मुक्त झालेला असतो, परंतु ते शरीर मात्र शरीराचे भोग प्रारब्ध शिल्लक आहे तोपर्यंत पुढे चालू असते. म्हणजे आपल्याला जरी एखाद्या व्यक्तीला बघितलं जो आत्मसाक्षात्कारी आहे, पण कधी कधी आपल्याला काय वाटतं, हा तर सामान्य माणसांसारखाच का बरं वागतो आहे, याला तर आत्मज्ञान झालेलं आहे. पण काय, शरीराचे जेवढे पण राहिलेले असतात भोग प्रारब्ध राहिलेलं असतं ते त्याला भोगून द्यायचं असतं, त्यामुळे तो सामान्य माणसाप्रमाणे वागत असतो. असा जीवनमुक्त जो आध्यात्मिक महापुरुषाचे जीवन जगला आहे, त्याच्या आंतरिक अनुभवामध्ये जो अविकंपित आहे आणि त्याच्या भोवतीच्या सर्व आकर्षणांमधून ज्याने स्वतःला मुक्त केलेले आहे, तो त्याच्या स्वतःच्या दिव्य आत्मस्वरूपाचे स्वतःच्याच दिव्य आत्मस्वरूपामध्ये आत्मरूपाने राहतो. तर ह्या सगळ्या शरीरांच्या उपाधी आणि बंधनाचा त्याच्यावर काहीच इफेक्ट होत नाही, हे वगैरे ते डबल डबल सांगितले. त्याचप्रमाणे त्याने केलेल्या प्रकृतीचा निराश व त्याने केलेल्या चैतन्याचा स्वीकार याद्वारे चैतन्याचा स्वीकार केलेला आहे आणि ह्या ज्या प्रकृतीचा निराश केलाय म्हणजे त्यांना दूर सारलेला आहे. याद्वारे जेव्हा योगी अनेक वर्षे आत्मतत्वाच्या दिव्य स्वरूपावर चिंतन करतो, तेव्हा त्याच्यामध्ये अहंकार केंद्रित सीमित व्यक्तिमत्व अळीप्रमाणे असले त्याचे अस्तित्व टाकून देते आणि स्वतःच चैतन्य स्वरूप आत्मतत्व आहे. अळीप्रमाणे जे सूक्ष्म आहे, आपण जो जीवात्मा आहोत, जेव्हा ह्या सगळ्या दिव्य स्वरूपाचं चिंतन जेव्हा तो करतो, तर ते अहंकार रूप जे आहे त्याचं सगळं सीमित व्यक्तिमत्व ते पूर्णपणे फुलतं आणि तो सृष्टीशी म्हणा किंवा युनिव्हर्सशी एकरूप होतो. तीर्थवा मोहार्णवम ह्यत्वा रागद्वेषादि राक्षसान् योगी शांती समायुक्त आत्मा रामो विराज. मोहरूपी सागर ओलांडल्यानंतर राग द्वेष इत्यादी राक्षसांना ठार केल्यावर शांतीशी युक्त झालेला योगी त्यानेच अनुभवलेल्या स्वतःच्या आत्मस्वरूपाच्या वैभवामध्ये आत्मा राम म्हणून रममाण होऊन राहत असतो. तर काय आहे सगळं मोहरूपी सागर सांगितलेलं आहे, हा सगळा मायेचा खेळ आहे. आपण म्हणतो मोहसागर ओलांडून गेल्यावर आणि जीवदशेस आलेल्या अमृतत्वाच्या अंतःकरणातील नकारात्मक प्रवृत्ती रूपी सर्व दैत्यांचा, कोणते दैत्य सांगितले, राग द्वेष लोभ मोह काम क्रोध, सगळे नाश केल्यावर ध्यान करता आत्मतत्वाच्या राज्यात प्रवेश करतो. म्हणजे हे सगळ्यांना जेव्हा तो दूर करतो त्यावेळेस तो कुठे जातो, आत्मतत्वाच्या राज्यात प्रवेश करतो. तो तेथे त्याने जी केवळ तत्पुरती हरवलेली होती त्या निशब्द शांतीचा शोध लागतो त्याला परत.
म्हणजे पूर्वी ती होतीच, पण ह्या मायेच्या जगतात अडकल्यामुळे ती नष्ट झालेली असं त्याला वाटतं आणि मग पुन्हा तो ती मिळवतो. आत्मतत्व हे शांतम शिवम सुंदरम आहे या स्वरूपाचे आहे. तर एक एक त्यांचे पूर्ण विशेषणे आहेत त्या आत्मतत्वाला लावलेले. तो त्यानंतर स्वतःमध्ये अमर्याद शांती व आनंदाच्या अखंड अनुभवामध्ये जगत राहतो. तो आत्मतत्वामध्ये रममाण होऊन राहणारा होतो. आत्माराम हा महत्वाचा काव्यमय शब्द भारतीय उपनिषदे व हिंदू महाकाव्य यांचा अभ्यास करणाऱ्या दृष्टीने अत्यंत सूचक आहे. आत्माराम त्याला म्हणतात. शंकराचार्यांनी हिंदू परंपरेच्या या श्रेष्ठ आचार्यांनी रामायणाची संपूर्ण कथा या श्लोकातील शब्दात मध्ये आणून त्यात अप्रतिम सौंदर्य ठासून भरले आहे. रामायणाचे कवी वाल्मिकी यांनी आपल्या वाचकास केवळ सर्व तऱ्हेच्या परिस्थितीमधून जाणाऱ्या एका आदर्श व्यक्तीचे संपूर्ण चित्र द्यावयाचे होते. तर हे काही आपला विषय नाही, जाऊ दे. रामाबद्दल सांगितलंय त्यांनी, आत्माराम का म्हटलेलं आहे म्हणून ते सांगतात की हे सगळं त्यांनी साक्षात्कारी पुरुष, श्रुतींचे कट्टे पुरस्कर्ते वगैरे वगैरे ते सगळं त्या लोकांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. या श्रेष्ठ महाकाव्याच्या म्हणजे रामायणाच्या नायकाचे नावही महत्वपूर्ण व सूचक आहे. राम म्हणजे सर्वांच्या अंतःकरणात सर्वत्र रमणारा आत्मतत्व राम. सीतेशी स्वतःच्याच शांत स्वरूपाशी विवाह करून अयोध्येच्या राज्यात व वनवासात आनंदाने स्वस्थतेने अविचलित शांतपणे राहत असते. हे तत्व त्यांच्या रामाच्या दुःखास तेव्हाच प्रारंभ होतो की जेव्हा त्यांची पत्नी शांती स्वरूपी सीता दशमुखी राक्षस रावणाच्या तावडीत सापडते. आज देखील 5 ज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रियांनी बनलेल्या व्यक्तीमधील दशमुखी नीच पशुतुल्य स्वभावाचे हे प्रतीक आहे. आध्यात्मिकतेचे उद्यान सनातन धर्माची भूमी असलेल्या आर्यवर्ताच्या हद्दीत ऐहिक भौतिक साम्राज्याचे फार काळ कधीच टिकून राहू शकणार नाहीत. रामराज्याच्या काळामध्ये रावण हे शासनकर्ते असू शकत नाही. त्यांनी ते वर्णन केलंय. मग पत्नीचा शोध घेत घेत समुद्र पार करून त्यांना जावे लागले, लंकेस पोचावे लागते. असुरी शक्तींचा निपात केला, सीता हरवलेली शांती पुन्हा त्यांना मिळवावी लागते. शंकराचार्य या श्लोकात असे सांगत आहे की ज्यावर सेतू बांधावायचा आहे तो भ्रामक आसक्ती व मोह यांचा सागर आहे आणि रामाच्या विरुद्ध उभ्या ठाकणाऱ्या शक्ती म्हणजे भ्रमित मनामध्ये स्वाभाविकपणेच असणाऱ्या नकारात्मक प्रवृत्ती होत. जेव्हा आंतरिक व्यक्तिमत्व शुद्ध केले जाते व पूर्वस्थितीत आणले जाते तेव्हा आत्मतत्वाची नित्य पत्नी शांती पुन्हा त्याला प्राप्त होते. त्यानंतर आत्मसाक्षात्कारी पुरुष अयोध्या सायासरहित एफर्टलेसली ह्या त्याच्या राजधानीमधून जीवनाच्या साम्राज्यावर राज्य करीत राहतो. हे जरा काव्यात्मक वर्णन केलंय. ते आपण पहिले वाचलंच आहे की कवी होते शंकराचार्य. बाह्या नित्य सुखासक्तीम हित्वात्मसुख निवृत्त घटस्थ दीपवत स्वस्थ स्वांतरेव प्रकाशते. म्हणजे भ्रामक अशा बाह्य सुखाची आसक्ती टाकून देऊन आत्मानंदाने समाधान पावलेला जीवनमुक्त पुरुष घटामध्ये ठेवलेल्या एखाद्या दीपाप्रमाणे स्वतःमध्येच प्रकाशमान होत राहतो. या श्लोकात सांगितलंय की ध्यानाच्या या अवस्थेमध्ये आत्मतत्व केवळ स्वतःमध्येच प्रकाशमान होत असते, स्वतःमध्येच. याचा केवळ शब्दकोशातील अर्थ पाहून गैरसमजूत करू नये. चैतन्य स्वरूप जेव्हा स्वतःमध्येच परावृत्त केले जाते तेव्हा ते आतमध्ये प्रकाशित होत राहते. हे विधान वेदांताच्या परिभाषेच्या कोंदणात बसवलेले आहे. वेदांतामध्ये वस्तूची सूक्ष्मता तिच्या व्यापकत्वावरून मोजली जाते आणि वेदांतामध्ये अधिक सूक्ष्म वस्तू अधिक स्थूल वस्तूच्या आतील भागातील मानली जाते. म्हणजे स्थूल वस्तूच्या आतमध्ये जी अधिक सूक्ष्म अशी वस्तू आहे. स्वाभाविकच म्हणून सर्वात आतील आत्मतत्व सूक्ष्माहून सूक्ष्म आहे. याचा अर्थ असा की ते सर्वव्यापी आहे आणि त्याला व्यापणारे काहीही नाही.
या श्लोकात सांगितल्याप्रमाणे आत्मसाक्षात्काराच्या क्षणी चैतन्य तत्व जर आतमध्ये प्रकाशित होत असेल तर त्यातील गुह्य अर्थ असा की अंतिम अनुभव अनंत सर्वव्यापी आत्मतत्व सूक्ष्मातिसूक्ष्म स्वयंप्रकाशी शुद्ध चैतन्य स्वरूपाचा आहे असे त्यातून सूचित होते. उपाधिस्तोपि तद्वमैर अलिप्तो व्योममन मुनिः सर्व विन्मूढवत्तिष्ठे असक्तो वायुवच्चरे. उपाधींमध्ये असूनही तो मनन करणारा मुनी. मुनी म्हणजे आता जैन लोकांमध्ये त्यांचे जे असतात साध्वी त्यांना जैन मुनी म्हणतो आपण. मुनीच म्हणतात त्यांना. उपाधींमध्ये असूनही तो मनन करणारा म्हणजे उपाधींमध्ये आहे म्हणजे एखादं जे हायर लेवलचे सगळे मास्टर असतात ऋषी मुनी वगैरे असतात ते सगळे दिसतं आपल्याला शरीर धारण केलेलं आहे खाताय जेवताय झोपताय बोलताय लोकांशी सगळं करताहेत पण ते काय आहेत मुनी आहे कशाशीही संबंध न ठेवता राहत असतो आतून किंवा पूर्णपणे निस्संग असल्यामुळे वायूप्रमाणे भ्रमणही करू शकतो. वायू वेगाने ते भ्रमणही करू शकतात. जीवनमुक्ताच्या स्थितीचे वर्णन आणखी वर्णन येथे केलेले आहे. परिपूर्ण मनुष्य तो की ज्याने अनित्य इंद्रिय विषयांमध्ये अडकून ठेवणाऱ्या सर्व आसक्तींचा त्याग केलेला आहे. कशाला ना कशाला तरी धरून राहण्याची मनाची प्रवृत्ती असते आणि त्यास येथे कोणता पर्याय देऊ केला आहे तो त्याच्यामधील नित्य आनंद. आकाश निळे व थोडेसे करड्या रंगाचे असल्यासारखे दिसते परंतु आकाश काही खरोखर तसे नसते. त्याचप्रमाणे जीवनमुक्त उपाधींशी संबंधित असलेल्या सारखा दिसतो आणि सामान्य माणसाप्रमाणे दैनंदिन व्यावहारिक जगामध्ये वावरत असतो परंतु वायूप्रमाणे अलिप्त व अलंकित राहून तो ती भूमिका वठवेल व त्यातून बाहेर येईल. उपाधी विलयाद्विष्णो निर्विशेषम विषेन मुनी जले जलम व्योन्मी तेजस तेजासी वा यथा. ज्याप्रमाणे पाणी पाण्यामध्ये आकाश आकाशामध्ये किंवा प्रकाश प्रकाशामध्ये मिसळून जातो त्याप्रमाणे उपाधींचा नाश झाल्यावर मननशीलवान मुनी सर्वव्यापी विष्णू तत्वामध्ये पूर्णपणे मिसळून जातो. जेव्हा उपकरणांचा नाश होतो उपकरणे काय आहेत ते आपल्याला माहित झाले तेव्हा मनन करणारा मुनी मननशीलवान म्हणजे जो ऋषी मुनी जे काय सगळे आहेत आंतरिक आनंदाचा भेसळरहित किंवा गुणभेदरहित निर्विशेषत्व अनुभव घेऊ लागतो. जेव्हा आपल्या स्वतःचे आत्मस्वरूप आत्मस्वरूप हे विष्णू स्वरूप किंवा सर्वव्यापी स्वरूप असून तेच सर्वांमध्ये असणारे आत्मस्वरूप आहे असा अनुभव येतो तेव्हा तो पुरुष स्वतःमध्ये मर्यादित व्यक्तिमत्व टाकून देऊन नित्य आनंदामध्ये त्याच्याशी एकरूप होऊन जातो. म्हणजे हे जे उपकरण आपल्याला उपाध्या लाभलेले आहेत ते सगळे सोडून आणि भेसळरहित आणि गुणभेदरहित निर्विशेषत्वचा अनुभव घेतो तो. यल्लाभांना परो लाभो यत् सुखांना परसुखम यज्ञाना परम ज्ञानम तद ब्रह्मेत्यवधारयत. ज्याची प्राप्ती झाल्यावर दुसरे काहीही प्राप्त करून घेण्यासारखे राहत नाही. ज्याचे सुख मिळाले असता दुसऱ्या कसल्याही सुखाची इच्छा राहत नाही. ज्याचे ज्ञान झाले असता जाणून घेण्यासारखे दुसरे काहीही राहत नाही ते ब्रह्म होय असे निश्चित समजावे. ज्याचा अनुभव घेत असताना आपल्याला आपल्या जीवनात इतके अनंत परिपूर्ण जाणवते ते परमश्रेष्ठ ध्येय होय. यद दृष्ट्वा नापरम दृश्यम यद भूत्वा न पुनर्भवम यद ज्ञात्वा नापरम ज्ञेयम तद्ब्रह्मत्यवधारयेत. ज्याचे दर्शन झाल्या म्हणजे त्यांनी वर्णन केलंय की आता ह्याची प्राप्ती जेव्हा आपल्याला होते तर त्यावेळी आपली अवस्था काय होत असते किंवा काय करायचं असतं. ज्याचे दर्शन झाल्यावर दुसरे काहीही पाहावयाचे उरत नाही. ज्याच्याशी एकरूप झाल्यावर पुन्हा जन्माला यावे लागत नाही. ज्याचे ज्ञान झाल्यावर दुसरे काही जाणून घ्यावे लागत नाही ते हे ब्रह्म होय निश्चित समजावे. म्हणजे ही जी अवस्था जेव्हा होते तेव्हाच ते परब्रह्माशी आपण एकरूप झालो आहोत आणि ते आपल्यातून प्रगट होत आहे. तीर्यगूर्ध्वमद पूर्णम सच्चिदानंदनद्वयम सच्चिदानंदमद्वयम अनंतम नित्यमेकम यद्ब्रह्मेत्यवधारयेत. जे सच्चित आनंद परिपूर्ण स्वरूप आहे जे अद्वय अनंत नित्य व एकमेव आहे आणि जे सर्व दिशा व्यापते वर आणि खाली आणि दोहोंच्या मध्ये जे जे अस्तित्वात आहे ते ब्रह्म होय असे निश्चित समजावे. काय ब्रह्म आहे आणि काय जीवात्मा आहे
त्याबद्दल त्यांनी खूप सुंदर सांगितलेलं आहे. सत्यतत्व एकच आहे, एकच एक असल्यामुळे तेथे कोणताही अनुभव नसतो आणि तुमच्यातील परमतत्वाचे स्वरूप सच्चित आनंद असे आहे. या शुद्ध आत्मस्वरूपाच्या अनुभूतीचे वर्णन करता येणे शक्य नाही, कारण मग ती आपल्या दुर्बल वाकशक्तीने मर्यादित होऊन जाते. हेच ते प्रकाश तत्व जे तुमच्यामध्ये शाश्वतपणे त्या ठिकाणी आहे आणि जेथे जेथे तुम्ही जाल तेथेही ते आहे. अतद्व्यावृत्तिरूपेण वेदान्तेर्लक्ष्यते द्वयम् अखंडानंदमेकं यत्तद् ब्रह्मेत्यवधारयेत. जे अद्वय, अखंड, एकमेव आणि आनंद स्वरूप आहे आणि गोचर विषय वस्तूंचा निराश केल्यावर अनुभवास येणारे आहे, अविकारी अधिष्ठान म्हणून वेदांतात निर्देशिले आहे ते ब्रह्म होय असे निश्चित समजावे. काय काय ब्रह्म आहे ते सांगितले आहे. या 3 श्लोकामध्ये पारिभाषिक रित्या ज्यास तटस्थ लक्षण असे म्हटलंय. तटस्थ लक्षण म्हणजे की जे परब्रह्म परमात्मा आहे ते कसे ओळखायचे आणि त्याचे लक्षण काय हे सगळं त्यांनी इथे सांगितलेलं आहे. विरोधाने तरीही अनुरोधाने या व्याख्येने आत्मतत्व निर्देशित केले होते. येथपासून पुढे आपल्या आतील जीवन स्फुल्लिंगाचे वर्णन ज्यास स्वरूप लक्षण असे म्हटले जाते अशा प्रत्यक्ष पद्धतीने आपल्याला मिळत असते. अखंडानंद रूपस्य तस्यानंद लवाश्रितः ब्रह्माद्यास्तारतभ्येन भवन्त्यानंदखिलो नंदितो अखिलः. ब्रह्मदेव आणि इतर यांच्यासारख्या देवता ब्रह्मतत्वाच्या अमर्याद आनंदाचा केवळ एक कण चाकतात आणि त्यांच्या हिश्श्याच्या प्रमाणात तो कण उपभोगत असतात. असे सगळेच करत असतात. तर त्यांनी सांगितलंय की कसं ते आनंद मिळवायचा आहे आपल्याला. तर हे काही पूर्ण वाचत बसायची गरजच नाही. तेच कसं मिळवायचं आणि ते काय आहे ते सांगितलेलं आहे. तद्युक्तम अखिलम वस्तू व्यवहारस्तदन्विता तस्मात सर्वगतम ब्रह्म क्षीरे सर्पिरी वाखिले. सर्व वस्तू ब्रह्माने व्यापलेल्या आहेत. ब्रह्मामुळेच सर्व क्रिया करणे शक्य आहे. आता याच्या मागच्या प्रोसेस आपल्याला माहिती आहे की सगळ्या गोष्टी आपण जे क्रिया करतोय ते कशामुळे होत असतात. म्हणून त्याप्रमाणे लोणी सर्व दुधास व्यापून असते, त्याप्रमाणे ब्रह्म प्रत्येक गोष्टीस व्यापलेले असते. लोणी आपल्या दुधात प्रत्यक्ष पाहणे जरी सोपे नसले तरी ते दुधास व्यापून ठेवलेले असते. लोणी दुधापासून घुसळून जेव्हा वेगळे काढले जाते त्याचप्रमाणे आत्मतत्व तीव्र ध्यानाच्या योगे नामरूपक जगापासून अलग करता येते आणि जसे लोण्यात त्यानंतर अजिबात दूध नसते तसेच जेव्हा चैतन्याची अनुभूती होते तेव्हा त्यात अनेक विविधतेचे जगत त्यानंतर गोचर होत नाही. अन्वण स्थूलमरस्वम दीर्घम अजमम व्ययम अरूपगुणवर्णाख्यम तद्ब्रह्मत्यवधारयेत. म्हणजे कशाला म्हटलेलं आहे परब्रह्म ते जे ना स्थूल ना सूक्ष्म ना आखूड ना लांब, जे जन्मरहित अविकारी, ज्याला आकार गुण रंग चव नाही ते ते ब्रह्म होय. याला काय म्हटलेलं आहे या सगळ्या गोष्टींना, म्हणजे जे सूक्ष्म नाहीये, स्थूल आहे, आखूड नाही असं सगळं त्याला बाण खुणा असं म्हणतात. तर तेच वर्णन केलं. यद भासा भास्यतेर्कादी भास्येर युक्तम न भास्यते येनम सर्वमिदम भाती तद्ब्रह्मत्येव धारयेत. म्हणजे ज्याच्या प्रकाशामुळे सूर्यचंद्रासारखी प्रकाशमान बिंबे प्रकाशित केली जातात, परंतु त्याच्या प्रकाशामुळे जे प्रकाशमान होत नाही ते ब्रह्म होय असे निश्चित समजावे. म्हणजे या सगळ्या प्रकाशामुळे ते परब्रह्म प्रकाशित होतं का सूर्यचंद्राचं? नाही, पण सूर्यचंद्राला ते प्रकाशित करत असतं अशा प्रकारे सांगितलं. माझ्यातील जाणीव तत्व माझ्या भोवतालच्या वस्तूंची स्थिती माझ्यासाठी प्रकाशित करत असते. विश्वातील समष्टी जाणीव तत्व हाच माझ्यातही असलेला परंतु वेष्टी अहंकाराची उपाधी न लागलेला असा प्रकाशक घटक आहे. हेच त्यांनी सांगितलंय की एखादा खांब आहे म्हणजे प्रकाश देणारा लाईट आहे, आपला स्ट्रीट लाईट म्हणतो, तर तो सगळ्यांना प्रकाश देत असतो. एखाद्या माणसाला द्यायचा किंवा याला द्यायचा नाही किंवा काही, ते सूर्याचं पण तसंच सांगितलं. असं त्यांनी उदाहरण दिले, ते सेमच आहे. स्वयंतर बहिर्व्याप्त भासयन अखिलम जगत ब्रह्म प्रकाशते वन्नी प्रतप्ता यस पिंडवत.
ज्याप्रमाणे अग्नी तापलेल्या लोखंडाच्या गोळ्यास व्यापतो व स्वतःच्याच तेजाने चमकतो. लोखंडाच्या गोळ्याला जरी तापवलं तर ते कशाने तापतो? तो अग्नीमुळेच तापतो. तर तो प्रकाश कशाचा असतो? अग्नीचाच असतो. त्याप्रमाणे संपूर्ण विश्वास अंतर्बाह्य व्यापून परमश्रेष्ठ ब्रह्म स्वतःच प्रकाशमान होत असते. अग्नी आणि गोळ्याचा जेव्हा संयोग होतो तेव्हा प्रकाश कशाचा असतो? त्या अग्नीचाच. पण आपल्याला काय दिसतं? तो गोळा तापलेला असं दिसतं. जड प्रकृती चैतन्य स्वरूपाच्या संसर्गाने, जड प्रकृतीला चैतन्य स्वरूपाच्या संसर्गाने चेतना मिळते व हे शरीर जड कार्य करते. त्यामुळे आपली जड प्रकृतीमध्ये चेतना निर्माण झालेली आहे असं त्यांचं म्हणणं आहे. लोखंडाच्या गोळ्याने काळा रंग स्पर्शाला थंड असतो. लोखंडाचा गोळा रंगाने काळा व स्पर्शाला थंड असतो, पण अग्नीमध्ये त्याला तापवलं की तो उष्ण पण होतो आणि त्याचा रंग धारण करतो. जगत द्विलक्षणम ब्रह्मणोन्यन्न किंचन ब्रह्मान्यत भाती चेन्मिथ्या यथा मरुमरीचिकाचा अर्थ सांगितला. ब्रह्म या विश्वाहून निराळे जे ब्रह्म नाही असे काहीच अस्तित्वात नाही. ब्रह्माहून निराळी एखादी वस्तू अस्तित्वात असल्यासारखी दिसत असेल तर ती मृगजळाप्रमाणे आहे. तर हे जे मरीचिका म्हणजे मृगजळ, भास आहे, अज्ञान आहे, सगळं आता आपल्याला माहिती की हे आपल्याला जे दिसतंय ते काय खरं नाहीये. तर ते सगळं सांगितलंय. दृश्यते श्रूयते यद ब्रह्मणो न्यन्न तद्भवेत तत्वज्ञानाच तद्ब्रह्म सच्चिदानंदमद्वयम्. ते म्हणतात की जे काही दिसते व ऐकू येते ते सर्वच ब्रह्म आहे, दुसरे काहीच नाही. सत्य तत्वाचे ज्ञान झाल्यावर हे विश्व म्हणजे अद्वितीय सच्चित आनंद परिपूर्ण ब्रह्मच असे दिसू लागते. तर हे सगळं काय आहे? परमेश्वराची लीला आहे असं आपण जेव्हा द्वैतमध्ये असतो तेव्हा म्हणतो. परमेश्वराची जी लीला आहे की त्याला एकट्याला करमत नव्हतं आणि मग त्याने सृष्टी निर्माण केली, म्हणजे खाली येऊन त्याच्या लेवलच्या थोडस खाली येऊन सृष्टी निर्माण केली, मायेची निर्मिती केली आणि सगळं त्याने केलं. पण तो अडकला का त्याच्यात? नाही. आपण काय करतो? आपण सगळ्या याच्यामध्ये लिप्त होत जातो शेवटी. दृश्यते हे वाचून झाले ना. सर्वगम सच्चिदात्मानं ज्ञानचक्षुर्निरीक्षते अज्ञानचक्षुर्नेक्षते भास्वंतं भानुमंधनवत. जरी आत्मतत्व शुद्ध चैतन्य स्वरूप आहे व सदैव सर्वत्र अस्तित्वात असते तरी ते केवळ ज्ञानचक्षुनेच पाहिले जाते. परंतु ज्याप्रमाणे आंधळा माणूस तेजस्वी सूर्याला पाहत नाही त्याप्रमाणे ज्याची दृष्टी अज्ञानाने क्षीण झाली आहे तो त्याला पाहू शकत नाही. श्रवणादिभिरुद्दीप्त ज्ञानाग्नी परितापितः जीवत सर्व मलान्मुक्त स्वर्णवत द्योतते स्वयं. श्रवण इत्यादींनी प्रदीप्त केलेला, ज्ञानरूपी अग्नीमध्ये तापवलेला, सर्व अशुद्धतेपासून मुक्त झालेला जीवात्मा सोन्याप्रमाणे स्वतःच प्रकाशमान होतो. केव्हा होतो तो? की श्रवण इत्यादी म्हणजे ज्याला ज्ञान ग्रहण करण्याची प्रोसेस आपण म्हणतो, ज्ञानरूपी अग्नीमध्ये तो तापवला जातो, नंतर श्रवण इत्यादींनी प्रदीप्त केला जातो, सर्व अशुद्धतेपासून मुक्त झालेला तो जीवात्मा, तेव्हा तो मुक्त होतो. त्यांनी म्हटलंय वेदांत ज्ञान मिळवण्यासाठी ज्या 3 पायऱ्यांची शिफारस केलेली आहे गुरूंनी, नेहमीच आपल्याला मंगल मॅडमही सांगत असतात. गुरुने केलेले धर्मग्रंथातील सत्याचे विवरण ऐकणे, श्रवण करणे, ऐकलेल्या सत्यावर तर्कसंगत विचार करणे म्हणजे मनन करणे, आणि जे ऐकले व ज्यावर विचार केला आहे त्याचे सखोल चिंतन करणे म्हणजे निदिध्यासन होय. वृद्धाकाशोदितो ह्यात्मा बोध भानुस्त मोपृहत सर्वव्यापी सर्वधारी भाती भासयते खिलम. आत्मतत्व ज्ञान सूर्य हृदयाच्या आकाशात उदय पावतो. ज्ञानाचा सूर्य कुठे हृदय पावतो? म्हणून हृदयाला खूप महत्व आहे, आपण नेहमी बघतो. हृदयात उदय पावतो, हृदयाच्या आकाशात. अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करतो. तिथे जो अंधकार असतो त्याचा नाश करतो, सर्वांना व्यापतो व सर्वांना धारण करतो आणि स्वतः प्रकाशतो. कुठे प्रकाशतो? हृदयामध्ये किंवा इथे पण असतो व सर्वांना प्रकाशमान करत असतो.
हृदयाचे भाषांतर साधारणपणे शरीराचा भाग आपण असं ठरवतो. हृदय असे केले जाते. येथे या संज्ञेचा अर्थ रक्ताभिसरण करणारा शरीराचा भाग असा नाही घ्यायचा आहे. तर येथे त्याचा अर्थ अंतःकरणाचे ते क्षेत्र, अंतःकरण असतं आपलं इथे हृदय म्हणजे. उदात्त व परोपकारी विचार जिथे उदय पावतात व ओघवत असतात, ज्या अर्थाने आपण एखाद्या प्रेमळ व सज्जन मनुष्यास सहृदय मनुष्य असं म्हणत असतो आपण बऱ्याच वेळा, त्याच अर्थाने येथे हृदय ही संज्ञा योजली आहे. म्हणून हृदयाला महत्व आहे, हृदय चक्राला खूप महत्व आहे. येथे नैतिक शुद्धता व सात्विक सदाचारता आहे. केवळ अशाच अंतःकरणात आध्यात्मिक स्पष्टता व परिणामस्वरूप दिव्य अनुभव येऊ शकतात. जसजशी पहाट होते तसतसा अंधार मागे जातो आणि त्याच्या तेजाच्या प्रकाशाने सर्व काही आपल्यासमोर स्पष्ट होतं. ज्ञानरूपी पहाट झाली की ज्ञान आपल्या जाणीवेत स्फुरते. दिग्देशकालाद्यनपेक्षं सर्वगः शीतादिनित्य सुखं निरंजनम् यत् स्वात्मतीर्थं भजते विनिष्क्रियः स सर्ववित्सर्वगतो मृतो भवेत्. जो सर्व कर्मे टाकून देऊन काळ, स्थळ, दिशा यांच्या मर्यादांपासून मुक्त होऊन सर्वत्र असणाऱ्या शीत इत्यादींचा नाश करणाऱ्या, नित्य आनंद स्वरूप असणाऱ्या व निर्मळ अशा स्वतःच्याच आत्मस्वरूपाला भजतो, तो सर्वज्ञ व सर्वव्यापी होतो आणि त्यानंतर अमृतप्रदास प्राप्त होतो. समुद्र खवळलेला असो की शांत असो, सूर्य त्यावर नेहमी प्रकाशत असतो. त्याचप्रमाणे शुद्ध आत्मतत्व जे काल, देश, कार्यकारण यांच्यामध्ये मागील सत्य आहे, जे सर्वव्यापी आहे, ज्याच्यामध्ये द्वैत नाही, जाणीवेतील शुद्ध चैतन्य तत्व आहे, असे अधिष्ठान आहे की ज्यावर या सर्व अनेकविध वस्तूंचा खेळ चाललेला असतो. आपण म्हणतो खेळ आहे, नाटक आहे, असं सगळं असतं ते. तेच हे एकमेव चैतन्य तत्व आहे की जे संपूर्ण सृष्टीस प्रकाशित करीत असते. त्याच्याशिवाय काहीही कोठेही अस्तित्वात राहू शकत नाही. तेच तुझे स्वतःचे आत्मस्वरूप आहे असे जाण. जो त्याच्या सर्व इच्छा, कर्मे, त्याची आसक्ती, राग, द्वेष, विषय वस्तूंच्या या क्षणभंगूर जगताच्या जीवनाशी असलेला त्याचा संबंध टाकून देतो आणि आपल्या स्वतःच्याच आत्मस्वरूपाचे सुख भोगण्यास निश्चयाने प्रयत्न करीत सदैव आत्मतत्वरूपी तीर्थस्थानी राहतो, तो महात्मा, सर्वज्ञ, सर्वव्यापी ब्रह्मतत्वच होतो. म्हणजे तोच बनून जातो. तो अमरपदात प्रत पोहोचतो, कारण ज्याला सुरुवात व शेवट नाही अशा वस्तुप्रत पोहोचल्यावर आणि त्याचा अनुभव घेऊ लागल्यावर तोही अमर होऊन जातो. अमर म्हणजे काही आपण म्हणजे मृत्यू आपल्याला येणारच नाही असं नाहीये. तो वेगळ्या अर्थाने त्यांनी इथे सांगितलेला आहे की तो त्याच्याशी एकरूप होऊन जातो. स्वप्न पाहणारा जेव्हा त्याचे स्वप्न संपते व तो जागा होतो, तेव्हा तो स्वतःच जागृत होतो. मर्यादित जीवात्मा मनबुद्धी या उपकरणांच्या अतीत गेल्यावर स्वतःच अमर ब्रह्मतत्व होतो. इति आत्मबोधः समाप्तः. ओम शांती शांती शांती. हरी ओम तत्सत. तर अशा प्रकारे हे खूप सुंदर असं पुस्तक आपण पूर्ण केलेलं आहे. उद्यापासून मॅडम शिवपुराण आपलं घेणार आहे 4-5 दिवस. पूर्ण झालं का मॅडम? सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. हा झालं पूर्ण. अरे वा, खूप छान धन्यवाद सांगत होता. सगळ्यांना. खूप छान सांगत होता. मला तर असं वाटत होतं किती ऐकून किती नको. नंतर कंटाळा आला. मी बराच वेळ ऐकतेय ना. तर ठीक आहे. 4:15 पासून मी ऐकलं. मला वाटलंच आता तुम्ही हो. संपवणार आहात असं दिसतंय. छान सांगत होता हो, पण. मी म्हटलं 5:45 वाजतीलच साधारण. 5-1 मिनिट अजून झाले. हां, हां. तर सगळ्यांनी रेकॉर्डिंग ऐका, जरा मनन चिंतन करा. कोणाला काही शंका आहेत का? शंका आहे का? कोणाला काही बोलायचंय का यावर? हो, तेच मी तुम्ही बोल. ठीक आहे, चला. धन्यवाद सुलक्षणा मॅडम. धन्यवाद. बंद करा मीटिंग. हो, करते मॅडम.